लाइट इकडे आहे चंद्रपूर करताना स्क्रीन वाढवा
Hello. Yes. Hello? Right. Vishal. Hello. Yes. हो. Hello. माझा आवाज येतोय? You there? Yes. माझा आवाज येतोय? आवाज येतोय सर. ठीक आहे का? हा सर, मॅडमचं एकदा बघा, कॅमेरा पोझिशन ठीक आहे का? हा, कॅमेरा पोझिशन बरोबर आहे. थोडस वर घेऊ? फेस खाली पाहिजे थोडासा. हा बस ठीक आहे आता. असं ठेवू? नाही जास्त झालं ते, खालीच पाहिजे. हा ठीक आहे आता. ते हॉरिझॉन्टल व्हर्टिकल बघून घ्या सर, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल वाला. हॉरिझॉन्टलच तुम्ही करा. बघा. असं व्हर्टिकल करू? हा आता ठीक आहे मॅडम. एक मिनिट हा. बघा. आता जास्त ओके आहे. आडवच ठेवा. यस. चालेल, मग मला एक मिनिट बघू द्या काहीतरी ऍडजस्ट. तर अर्चना, अर्चनाजी. हा, आय कॅन हिअर. आपण काय करणार आहे की इट्स लाईक क्वेश्चन आन्सर टाइप इंटरॅक्शन, राईट? येस. आणि आपण झूमवर आहे, हा प्रोग्राम युट्यूबला लाईव्ह आहे. तर जे प्रश्न विचारतील आपल्याला ते लाईव्ह, तर ते मला दिसतील, तुम्हाला दिसणार नाहीत. ओके ओके. आपण पहिला अर्धा तास जे आहे ते आपण इंटरॅक्शन करणार दोघं, आणि नंतर शेवटचा काही वेळ आपण त्यांचे प्रश्न घेणार. हा नाही, पहिला अर्धा तास यू विल बी आस्किंग मी द क्वेश्चन्स, राईट? यस राईट. अजून काहीतरी जड बघ बघा, याच्यापेक्षा जड बघ. अनवे सर, माझा कॅमेरा एकदा बघून घ्या. ओके, मला पण फिरवा. हा, एक मिनिट. मी एकदा ओके adjust करते. मला वाटतं दिस विल बी ओके. ठीक आहे. याच्यापेक्षा पण जड, हे घे, जड घे. ठीक आहे, मला वाटतं कोणतरी. आता ठीक आहे मॅडम. First half hour you will be asking me few questions, right, Yes. Vishal? Yes. And then later might be they can ask the questions. राईट. सर काठोळे सर पण जॉईन होत आहेत. ओके. आणि मी राहणार नाही मीटिंग मध्ये, कारण की मी मीटिंग चालू करून बंद करायच्या वेळेला राहीलच, पण मला दुसरी मीटिंग अटेंड करायची आहे 7 वाजता अजून. नो इश्यूज. तुम्ही फक्त झूमला चालू द्या. ओके. ते दुसऱ्या अकाउंट वरून आहे झूमच्या, ती मी मोबाईल वरून जॉईन करतो. म्हणजे आमचं झूम चालू राहणार ना, याला काही अडचण नाही. हे चालू राहणार आहे. काही अटेंड करायची आहे, ती मला अटेंड करायची आहे. काही अडचण आली तर मी काठोळे सरांना फोन करेल. ओके. हो, तुम्ही ते जर पोस्टर जे आहे ते जर तुम्ही शेअर केलं. नाही सर, काही आवश्यकता नाही. बरं ठीक आहे. नाही आता सुरू होताना पोस्टर दिसणार नाही. 7 वाजता मी स्टार्ट करेल. ओके. विशाल, मी जस्ट लाईट बद्दल सांगते. अबू इकडे ना, आवड्या तो दुसरा पण लाईट चालू कर. येस. दुसरा पण लाईट. हा, सी शुड वी गो विथ 1 लाईट और 2 लाईट्स? आता सध्या जे आहे ते चांगलं आहे. These are 2 lights. Okay. Yes, this is better. मॅडम, तुमच्या डोक्यावर लाईट नको, पाठीमागून. हा बंद करा अबू. हा बंद कर. नो यू. हा, डन. बघा बरं सर. आता जास्त चांगला आहे. ठीक आहे, चालेल. आणि ठीक आहे, थोडस तुमचं हेड जे आहे थोडस खाली येऊ द्या. उभा करा मोबाईल. हा, अजून बस. यस, परफेक्ट. बिलकुल. आता तर मी आडवा ठेवलाय, व्हर्टिकल करू का? तुमचा बरोबर आहे. नाही करेक्ट आहे सर, तुमचा एकदम बरोबर आहे. फाईन. 7 वाजता मी युट्यूब लाईव्ह वर जातो आणि मग तुम्ही स्टार्ट करा. काय ते आपोआप होऊन जाईल ना? ते 7 वाजता आपोआप होऊन जाईल, राईट? नाही, आपोआप नाही. इथे आपल्याला कमांड द्यायला लागते झूम मधून. एकदा तुम्ही करा आणि ते मला पहिलं सांगा आणि मग करा. ओके. 3 मिनिटं बाकी आहे. तर मी 1 मिनिट बाकी असताना लाईव्ह जाईल आणि मग तुम्हाला ओके म्हटलं तुम्ही सुरू करा. मी ओके तुम्हाला चॅट मध्ये म्हणतो, म्हणजे माझा आवाज येणार नाही तिकडे. यस, एक्झॅक्टली, राईट. विशाल, आय एम जस्ट ट्राइंग विथ द हेडफोन. तुमचा सध्याचा आवाज पण इज व्हेरी ओके. क्लिअर आहे. नाही, मला वाटतं मी आय विल गो विथ सिंपल साऊंड. हा, असा पण आवाज येतोय.
विशाल जरा 1 मिनिटात पुन्हा प्रश्न सांगा ना मला. काहीच नाही, नॉर्मल की आपलं एज्युकेशन बॅकग्राऊंड वगैरे काय राहिलेलं आहे किंवा आपल्याला काय मोटिवेट केलं येण्यासाठी ना, या सगळ्या अच्छा. गोष्टी. सिक्वेन्स विल नॉट बी, आपण जे इंटरॅक्शन करताना फ्लो मागे पुढे होईल ना, सो जस्ट चालेल नॉर्मल चालेल. आणि आई? थोडी ट्रेनिंग करू आपण. हा मधला दरवाजा बंद ठेवा, नाही तर एकदम काहीच बोलू नका, ठीक आहे? काहीच बोलू नका, नाही तर मग मधला दरवाजा बंद ठेवा. विशाल, मला ना थोडासा आवाज म्हणजे तुमचा मीडियम येतोय, तर माझ्या इथे चेक करू की तुमच्याकडूनच कमी असावा थोडा? नाही, माझ्याकडून कमी आहे, मी आय विल मॅनेज, नॉट इश्यू आहे ना, तुमचा एकदम ओके. क्लिअर आहे. देन इट्स ओके. मला असं वाटलं की माझा आवाज का कमी येतोय मला असं रिप्रेझेंट पासून. खांडवे सर, जॉईन होत आहेत आणि करू आपण. सर मी लाईव्ह जातो आता आणि मग तुम्ही स्टार्ट करू शकता. ओके, तुम्ही मेसेज टाका. Okay, so good evening everyone. We are again back with our live session जे आपण एव्हरी संडे 7 वाजता आपण घेतोय मागच्या ऑलमोस्ट 1 महिन्यापासून. अँड टुडे वी हॅव विथ अस व्हेरी स्पेशल गेस्ट. या आपल्या लाईव्ह सेशनवर सर्वप्रथम पहिल्यांदाच एक महिला अधिकारी येते. सो टुडे वी हॅव विथ अस अर्चना वानखेडे, IAS officer from 2019 batch. So welcome Archana ji. थँक्यू विशाल, थँक्यू सो मच, आणि सगळ्यांनाही वेलकम. आणि आय एम व्हेरी प्राऊड की अर्चना बिलॉंग टू सेम डिस्ट्रिक्ट बुलढाणा, जिथे मी आहे, आणि इट्स अ व्हेरी इन्स्पिरेशनल जर्नी. मी स्वतःही जेव्हा तयारी केली, नंतर IAS मध्ये झालो, सो बुलढाणा जिल्ह्यात कोण IAS अधिकारी बनलं, सो वन ऑफ द प्रॉमिनंट नेम टेकन इज अर्चना वानखेडे. तर आपण सुरू करूया डायरेक्ट चर्चेला. सर्वांना सांगावंसं वाटतं की दरवेळेस प्रमाणे स्टार्टिंगला सुरुवातीला आपण त्यांचा अनुभव ऐकणार की तयारी कशी राहिली, तयारी झाल्यानंतर ट्रेनिंगचा थोडासा भाग, आणि आज त्यांनी फील्डवर आहेत तर त्यांचे अनुभव, आणि शेवटच्या काही वेळेमध्ये 20-25 मिनिटं आपण सर्वजण जे आपल्याला ऐकतायत त्यांचे प्रश्न घेता येईल. सो अर्चनाजी, लाईक इन एव्हरी सिलेक्टेड कॅन्डिडेट, प्रत्येकाचा प्रवास हा केवळ 1 वर्षाचा किंवा 1.5 वर्षाचा नसतो, राईट? शिक्षणाचा इट्स अ लॉंग जर्नी फॉर एव्हरीवन. तर आम्हा सर्वांना उत्सुकता आहे नेमकं की तुमचा शिक्षणाचा प्रवास कसा राहिला, आणि नेमकं UPSC करण्याचा निर्णय केव्हा नेमकं तुम्ही घेतला? सगळ्यांना पुन्हा नमस्कार करते. माझे जेही ॲस्पिरंट्स फ्रेंड्स असतील, शिक्षक, पालक आणि इतरही जे जॉईन झाले असतील त्यांना माझ्या शिक्षणाचा प्रवास सांगायचा म्हणजे तुमच्या सगळ्यांसारखाच आहे तो, आणि तो स्टार्टिंग पासून सुरू करते. माझं प्राथमिक शिक्षण हे गांधी प्राथमिक शाळेत झालंय बुलढाण्याच्या, आणि अर्लियर ऑल्सो मी हे प्रकर्षाने मेन्शन करते स्पेशली की ती शाळा ही 2 झोपडपट्ट्यांवर चालत होती. अशा शाळेत, मराठी माध्यमातल्या शाळेत माझं शिक्षण झालंय 4थी पर्यंत. त्याच्यानंतर माझं 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण शिवाजी शिक्षण संस्थेच्या शिवाजी विद्यालयामध्ये झालंय. 11वी 12वी माझी झाली आहे एडेड ज्युनियर कॉलेजमध्ये बुलढाणा इथूनच, आणि त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंग झालंय अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज चिखली,
त्यानंतर मी मास्टर्स केलं फ्रॉम VIT पुणे आणि त्यानंतर काही वर्ष मी जॉबही केलाय. आता जेव्हा शिक्षणाचा प्रवास सांगायचा आहे, तर फक्त इंटरव्ह्यू मधल्यासारखं एक उत्तर देऊन चालत नाही. माझे सगळे इथे ॲस्पिरंट्स मित्र-मैत्रिणी आहेत. Right. तर त्यांना आमचा विशाल असेल, मी असेल किंवा आम्ही जेही लोक सिलेक्टेड आहोत, आमचा एक उद्देश असा असतो, की आम्हाला हे दाखवून द्यायचं असतं, की हाऊ वी आर सिमिलर टू यू. म्हणजे आम्ही तुमच्यासारखेच कसे आहोत किंवा आम्ही तुमच्यासारख्याच फेजेसमधून कसं गेलो होतो. कारण जेव्हा आम्ही ही सिलेक्टेड कॅन्डिडेट्सकडे बघायचो, तर आम्हाला असं वाटायचं, की हे लोक ह्या ग्रहावरची नसावीत कदाचित. खूप काहीतरी म्हणजे खूप विद्वत्ता घेऊन आलेली, बुद्धिमान असतील. ह्यांची परिस्थिती काहीतरी खूप वेगळी असेल. ह्यांना डायरेक्शन खूप काहीतरी वेगळं मिळालं असेल आणि म्हणून ते आज इथपर्यंत पोहोचलेत. तर असं काहीही नाहीये. आय एम फ्रॉम व्हेरी हंबल बॅकग्राऊंड. माझे वडील हे रिटायर्ड आहेत. ते लिपिक या पदावर होते स्टेट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये. आई गृहिणी आहे. ती शिकलेली असून पण संयुक्त कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे ती जॉब करू शकली नाही. एक जॉब तिला माझ्यामुळेही सोडावा लागला. कारण मी लहान होती आणि सांभाळायला कोणी नव्हतं आणि मी रडायची, तर तिने तो जॉब सोडला. आणि 4थी पर्यंतचं शिक्षण मी तुम्हाला सांगितलंच, की माझी शाळा म्हणजे खाली पट्ट्यांवर बसायचो, कधी शाळेमध्ये पट्ट्या पण नसायच्या. तर अशा शाळेत आमचं शिक्षण झालेलं आहे. पण फक्त एवढं होतं, की आई-वडिलांनी लहानपणापासून शिक्षणाला खूप जास्त महत्त्व दिलं. म्हणजे कपडे असतील किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतील, तर मी जसं सांगितलं, की संयुक्त कुटुंब आणि घरातला माझे वडील घरातला मोठा मुलगा असल्यामुळे जबाबदाऱ्या खूप होत्या. त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप लेव्हलवर कॉम्प्रोमाईज करावं लागलं. आम्ही तिघी बहिणी आणि 1 भाऊ आहे. तर 3 मुली पण एक मी तुम्हाला सांगते, की फक्त एका बाजूने आम्ही खूप काय म्हणू शकतो, की स्वतःला खूप इक्वल समजतो किंवा आम्ही स्वतःला खूप असं समजतो, की वी आर इन प्रिव्हिलेज फ्यू, की आमच्या घरामध्ये मुलगा आणि मुलगी असा भेद झाला नाही. त्याच्यामुळे लहानपणापासून शिक्षणाला जे महत्त्व दिलं गेलं, ते एक मुलगी म्हणून कमी आणि एक मुलगा म्हणून जास्त असं झालं नाही. ते झाल्यावर जेव्हा शिवाजी शिक्षण संस्थेत गेलो, तर आमची शाळा तिथेही तसंच आहे, की खूप असं वडील नोकरीवर होते. मी जसं सांगितलं, की हंबल बॅकग्राऊंड होतंच. वडील नोकरीवर होते. पण गरिबी जेवढी अनुभवली नाही त्याच्यापेक्षा पाहिली खूप जास्त होती. कारण जेव्हा तुम्ही साध्या शाळांमध्ये शिकता, मराठी माध्यमांमध्ये शिकता, तेव्हा तुम्ही बघता की खेड्याची मुलं कशी येतात. तुमच्या आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमधली मुलं कशी येतात आणि काय अडचणी असतात नेमक्या त्यांच्या. त्या त्या तुम्ही काही अनुभवता आणि काही बघता. तर हे जे शिक्षण असतं मला असं वाटतं हा जो अनुभव असतो तो तुम्हाला खूप तुम्हाला पर्स्यू करतो आणि खूप कणखर बनवतो तुम्हाला. तर नेव्हर एव्हर थिंक की तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये नसाल किंवा तुम्ही खूप चांगली तुम्हाला इंग्रजी येत नसेल. म्हणजे इंजिनिअरिंग पर्यंत जाईपर्यंत मला इंग्रजी येत नव्हतं. बोलता येत नव्हतं म्हणजे. आपल्याला एवढी चांगली शिक्षक मिळालेले असतात, की आपलं ग्रामर खूप चांगलं असतं आणि नसेलही कदाचित काही लोकांचं नसेलही. तेही नसेल. पण भाषेमध्ये चांगलं होतं, सगळ्याच भाषांमध्ये चांगलं होतं. पण बोलता येत नव्हतं. तर अशा सगळ्या परिस्थितीमधून अशा सगळ्या शिक्षण पद्धतीमधून मी शिक्षण पद्धतीला असं म्हणेल, की माझे शिक्षक आम्हाला उत्कृष्ट शिक्षक मिळाले पहिल्यापासून आणि शिक्षकांना स्पेशली आय वो अ लॉट कारण ते जर नसते, तर पहिलेच घरून काही विशेष डायरेक्शन मिळण्याचे चान्सेस नव्हते कारण वी आर द फर्स्ट ग्रॅज्युएट. आम्ही आमच्या घरातले पहिले पिढी आहे जी ग्रॅज्युएट आहे. आणि विशाल समोर प्रश्न विचारतील. मला माहिती नाही आता फ्लो कसा जातोय. बट लेट अस आस्क अँड जर थोडंसं नंतर मी बॅकग्राऊंड सांगेल, की माझी बहीण किंवा आम्ही सगळेजण कसे घडलो. तर काही असेल विशाल तर यू जस्ट गो. एक्झॅक्टली म्हणजे तुमच्या बोलण्यातून हे एवढंच क्लिअर की डझंट ॲट ऑल मॅटर की तुम्ही कुठून शिक्षण घेतलंय आणि कोणत्या मीडियम मधून घेतलंय, राईट? ऑन सिमिलर लाईन की हे सर्व शिक्षणाचा प्रवास असताना नेमकं कोणत्या वेळेस आपण तो निर्णय घेतला की आता आपल्याला सिव्हिल सर्व्हिसची तयारी करायची, काय कोणी नातेवाईकामध्ये होतं, हु वॉज युअर सोर्स ऑफ मोटिवेशन आणि केव्हा आपण डिसिजन घेतली? हे खूप फनी वाटेल सगळ्यांनाच ऐकायला, की सिव्हिल सर्व्हिसेसचा काहीही गंध नव्हता. म्हणजे इव्हन मास्टर्स होईपर्यंत गंध नव्हता. आणि ह्याचा गंध कोणत्या लेव्हल पर्यंत नव्हता हे सांगण्यासाठी थोडंसं अजून बॅकग्राऊंडमध्ये जाते. माझी बहीण म्हणजे सगळ्यांना आम्हाला फार फार तर माहिती होतं म्हणजे ते म्हणजे डी-एड, की आपल्याला डी-एड व्हायचंय. म्हणजे शिक्षिका व्हायचंय. कारण की 12वी झाल्या किंवा 10वी झाल्या डी-एड होतं आणि लगेच नोकरी लागते असं ऐकलेलं होतं. मग झालं असं की माझी बहीण 10th पर्यंत मराठी माध्यमामध्ये होती आणि त्याच्यानंतर विशाल आय एम ऑडिबल अँड व्हिजिबल राईट?
येस येस प्लीज कंटिन्यू हा. प्लीज कंटिन्यू. तर त्याच्यानंतर असं झालं की तिने 11वी-12वीला सायन्स घेतलं आणि समहाऊ कुणीच नसल्यामुळे आजूबाजूला तर शी फेल टू स्कोर व्हेरी गुड मार्क्स आणि तिचा डीएडला नंबर लागू नाही शकला. आता डीएडला नंबर नाही लागला आणि 12वी नंतर लगेच लग्न करायचं तर ते थोडंसं की नाही आपण काहीतरी शिकवायला पाहिजे पुढे म्हणून तिला डिप्लोमाला टाकलं, डिप्लोमा इंजिनिअरिंग. ती डिप्लोमा इंजिनिअरिंगला गेल्यावर तिने मला सांगितलं की अगं डिप्लोमा नंतर म्हणजे बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग सुद्धा असतं आणि ते 12वी नंतर करता येतं. मी जसं 12वी नंतर डिप्लोमाला गेले तसं तू करू नको, तू 12वीतच चांगला अभ्यास कर. चांगला अभ्यास म्हणजे तिचाही तेव्हा नंबर लागला असता, पण लॅक ऑफ गायडन्स एवढ्या लेवल पर्यंत होतं की आम्हाला इंजिनिअरिंग आहे असं काही एक्झिस्ट करतं हेही माहिती नव्हतं. आणि त्यामुळे बहीण गेली याला औरंगाबादला डिप्लोमाला आणि त्याच्यानंतर तिने सांगितलं की इथे बीई आहे, इंजिनिअरिंग कॉलेज शेजारीच आहे, तर यू डू दॅट. त्याच्यानंतरचा प्रवास असा राहिला की बहिणीने डिप्लोमा केला, नंतर तिचा बीईला नंबर लागला. तिचं डिप्लोमा नंतर लग्न झालं नाही म्हणून बीईला तिला ऍडमिशन घेतलं. दोघी जणी आता एका सोबत आलो. त्याच्यानंतर आम्ही दोघी जणी फायनल इयरला असताना दोघीही जणी क्लासेस नाही, पुस्तकं नाही, काहीच नाही आणि दोघी जणींचा गेट स्कोर आला. कारण क्लासेसचा संबंधच नाहीये. दोघीही खूप आजारी होतो. आम्ही गेटची परीक्षा द्यायला जायचं तर म्हटलं वडिलांनी 500 रुपयांचा फॉर्म भरलेला आहे. अँड इट इज नॉट वर्थ की आपण परीक्षेला जायचं नाही. म्हणजे 500 रुपये तेव्हा तेवढी मोठी किंमत होती. म्हणून आम्ही दोघीही गेलो. त्याच्यानंतर काही दिवसांनी रिझल्ट आला. रिझल्ट आल्यावर मला घरी आल्यावर तेव्हा फोन्स वगैरे काहीच नव्हते. घरी आल्यावर आईने सांगितलं की हे असं काहीतरी आलंय बघ गेटचं. आणि ते गेटचं सर्टिफिकेट, पासिंगचं सर्टिफिकेट घेऊन मी पूर्ण बुलढाण्यात फिरले. माझे जे काही सिनियर्स असतील आणि शिकवणारे शिक्षक असतील इंजिनिअरिंग कॉलेजचे की हे पासिंगचं सर्टिफिकेट आहे का बघा, मी पास झाले का. कारण की आय डिडंट बिलीव्ह की मी गेट निघेल, विदाऊट क्लासेस निघेल आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निघेल जेव्हा मी बीई करत होती. ते झाल्यानंतर मग आई म्हणे बहुतेक तरी मोठी बहीण पास नाही झाली. तर मी म्हटलं नसेल झाली, नाही तर तिचं पण आलं असतं. आणि काही दिवसांनी तिचा गेट स्कोर आला आणि शी हॅड तिचा खूप चांगला गेट स्कोर आला. तिचं IIT मध्ये नंबर लागला आणि माझं व्हीआयटी पुणे, हो माझं व्हीआयटी पुणे मधून झालं. तर सांगायचं म्हणजे की एक मुलगी जिचा डीएडला नंबर नाही लागला, ती मुलगी IIT रुडकी मधून एमटेक होते, ते पण 8 पॉइंटर्स मध्ये. तर हे सगळं सांगण्याचा 2 उद्देश आहेत. पहिले म्हणजे हाऊ मच गायडन्स इज नेसेसरी आणि सेकंडली नेव्हर अंडरमाइन युअर ॲबिलिटीज. कारण आम्हालाही असं वाटायचं की बाबा व्हीआयटी पर्यंत तर ठीक आहे, पण IIT ला आपण टिकू की नाही हा खूप मोठा क्वेश्चन मार्क होता. आणि तो IIT ला जेव्हा आपली ऍडमिशन होते तेव्हा इट बिकम्स अ व्हेरी प्रेस्टिज इश्यू अँड एव्हरीथिंग इज अटॅच्ड विथ दॅट. की आता कसं, ती म्हणायची की मी पास नाही झाले तर मी तिला सांगायची की ठीक आहे ना, नाही पास झालं तर IIT-तून नापास होऊन येऊ. म्हणजे एक यू नीड टू म्हणजे युपीएससीच्या बाबतीतही तसंच आहे की युपीएससी मध्ये पण तुम्ही पास नसाल होत म्हणजे येऊ आम्ही त्या पॉइंटवर. पण असं म्हणजे असं राहिलं की डायरेक्शनलेस होतं. टोटली वी वेअर डायरेक्शनलेस. त्याच्यानंतर तिचं ग्रॅज्युएशन झालं, माझं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले. त्याच्यानंतर ॲज युज्युअल लाईक अ कॉमन फॅमिली लग्नाच्या मागे, कारण तिघी बहिणी होतो. ते प्रेशर एक असतं आपल्या घरातल्यांपेक्षा बाहेरच्यांचं जास्त असतं की 3 मुली आहेत तुम्हाला, त्या 3 मुलींचे लग्न करायचे म्हणजे काही सोपं नाहीये तुमच्यासाठी. असं होईल, हुंडे द्यावं लागतील, हे करावं लागेल, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे कुठेही गंध नव्हता. त्याच्यानंतर जॉब्स, वी गॉट इन टू द जॉब्स. आणि त्याच्यानंतर काही स्पर्धा परीक्षा वगैरे काही नाही, लग्न करायचे आणि आपलं सेटल व्हायचं असं होतं. मग लग्न झाल्यानंतर आणि आय वॉज वर्किंग फॉर अ ब्रीफ पिरियड. आय हॅव वर्क इन सॉफ्टवेअर इंडस्ट्री. सॉफ्टवेअर पण काही विशेष आवडत नव्हतं, कारण त्याचा एक हे असतो म्हणजे एक तर तुम्हाला आवडायला पण पाहिजे त्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला रिसोर्सेस किती मिळाले. इथे मी बोलेल की म्हणजे मी कम्प्युटर इंजिनियर झाले, पण फायनल इयर पर्यंत मला कम्प्युटर चालू करायचं, बंद करायचं, माऊस हँडल करायचं ह्याचा पण मला कॉन्फिडन्स नव्हता, कारण माझ्या घरी कम्प्युटर नव्हतं. तर तुम्हाला आणि असेल कदाचित माझ्या तिकडे हे पण नाहीये म्हणजे सोशल सायन्सेसकडे किंवा भाषेकडे जेवढा कल आहे तेवढा टेक्नॉलॉजीकडे कल नव्हताच पहिल्यापासून. तर ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये जॉब पण लागतो तर यू डोंट एन्जॉय इट. तर मला नव्हतं वाटत की ते चांगलं, म्हणून मग मी लेक्चरशिप मध्ये झाले आणि मुंबईच्या, पुण्याच्या नामवंत कॉलेजेसमध्ये जसं AIT आहे, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, VIT मध्ये पण मी जेव्हा शिकत होते तेव्हा मी जॉब केला. त्याच्यानंतर भारती विद्यापीठ झालं आणि नंतर मग शाह अँड अँकर, KG सोमय्या अशा खूप कॉलेजेसमध्ये जॉब करत होती. पण टिकत नव्हती इन द सेन्स की माझं मन नाही लागायचं तिथे. मला असं वाटायचं की नाही, दिस इज नॉट वेअर लाईक मला आय डिड नॉट डिराईव्ह एनी सॅटिस्फॅक्शन आउट ऑफ दॅट जॉब. जॉब खूप चांगला आहे, नॉट टू डिमीन द जॉब, पण असं वाटायचं की मग जेव्हा मी सोमय्याला होती तेव्हा की
आपण जॉब करतोय, आपल्याला खूप चांगला पैसा पण मिळतोय, आपण सेटल पण झालोय, सगळं झालंय. पण ते संध्याकाळी तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन वाटायला पाहिजे, तुम्ही ज्या परिस्थितीतून आलात, तुम्ही जी जी परिस्थिती बघितली, तुम्ही जी गरिबी बघितली म्हणा किंवा तुम्ही स्त्रियांचे जे प्रश्न बघितले, तुम्ही शेतकऱ्यांचे जे प्रश्न बघितले. मी शेतकऱ्याच्या फॅमिलीतून आजही आमच्याकडे शेत आहे, आई-वडील अजूनही शेतात जातात. तर हे सगळं बघत असताना आपल्याला वाटतं हे तर पूर्ण डिस्कनेक्टेड आहे. आणि आय नेव्हर एन्जॉयड काइंड ऑफ जे काय म्हणू शकतो आपण ग्लॅमरस आयटी इंडस्ट्रीचं लाईफ असतं, तर ते एन्जॉय होत नव्हतं. असं इट इज नॉट रॉंग की कोणाला एन्जॉय होत असेल तर, पण मला नव्हतं होत. मग म्हणून असा निर्णय घेतला. मग त्याच्या अगोदर लग्न झाल्या-झाल्या 2 अटेम्प्ट्स दिले. तिच्यात निघाली नाही. कारण घर सांभाळून तुम्ही जेव्हा करता तेव्हा इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि जसं पुन्हा डायरेक्शनलेस वाटलं. पहिल्यापासून एखाद्या क्लासला किंवा चांगल्या एखाद्या पास झालेल्या विद्यार्थ्याला कॅन्डिडेटशी बोलावं, तर ते म्हणजे होऊ नाही शकलं. आणि म्हणून 2 अटेम्प्ट्स ते गेले. त्याच्यानंतर पुन्हा एक फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात जेव्हा तुम्ही मॅरिड असता आणि तुमचे डिसिजन स्पेशली मॅरिड विमेनचे डिसिजन दे आर नॉट टोटली देअर ओन डिसिजन्स. असं म्हणून स्वतःला फायनान्शियल इंडिपेंडन्स हवं म्हणून पुन्हा जॉब करायला घेतला. आणि त्याच्या दरम्यान मुलगी पण झाली. कारण एव्हरीथिंग लाइक फॅमिली वॉज गेटिंग लेट अँड एव्हरीथिंग. असं म्हणून मग मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतर मग सोमय्याला जाणं इव्हन मी हाल्फ डे जरी जात होते, तरी माझा आणि बाळाचा 10 तासाचा 8-9 तासाचा कॉन्टॅक्ट हे होत होता. म्हणजे वी कुड नॉट मीट. आणि मग इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. ती एक 6-1 महिन्याची होती. म्हणून मग दोन्ही गोष्टी डोक्यात होत्या, की चला आता फुल फ्लेज करू. आणि असं म्हणून मग जॉब सोडला. आणि तेव्हा तुम्हाला असं म्हणता येईल, की दॅट वॉज लाइक तेव्हा स्टार्ट केलं. तर इट वॉज व्हेरी लेट टू स्टार्ट इव्हन द प्रिपरेशन. एक्झॅक्टली. म्हणजे अर्चना लाईक तुमच्या बोलण्यातून हे जाणवलं की इट वॉज लाईक व्हेरी रेअर केस की आपण लग्न झाल्यानंतर मूलबाळ झाल्यानंतर यू स्टार्टेड देन राईट. तर अशा वेळेस इट वॉज अ बिग डिसिजन. तर केवळ म्हणजे अनमॅरिड असताना एक रोल ऑफ पॅरेंट्स असणं आणि लग्न झाल्यानंतर तिकडच्या पालकांचा, तुमच्या हजबंडचा आहे ना, त्या सर्व फॅमिलीचा सपोर्ट सिस्टम, या सर्वांचा एक फार महत्वाचा कॉन्ट्रीब्युशन तुमच्या जर्नीमध्ये राहिलं असणार. तर म्हणजे जे आपले स्पेशली पालक वर्ग आपल्याला ऐकतायत किंवा ज्या गर्ल कॅन्डिडेट्स पण आपल्याला ऐकतायत, त्यांना आणि आम्ही सर्वांना जाणवण्याची इच्छा आहे की रोल ऑफ फॅमिली किती इम्पॉर्टंट राहील तुमच्या प्रवासामध्ये. मला वाटतं अटमोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला फॅमिली म्हणजे सगळ्याच फॅमिलीज तशा असतील असं नाहीये. फॅमिली नसतील तर काही विद्यार्थी किंवा काही कॅन्डिडेट्स तुम्हाला फ्रेंड्सचाही रोल सांगू शकतील कदाचित. पण मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्सच्या सक्सेसमध्ये मी बघितलंय की फॅमिलीचा रोल खूप जास्त महत्वाचा आहे. आणि माझ्यासाठी ॲज अ मॅरिड वुमन अँड हॅव्हिंग अ चाइल्ड इट वॉज मोर दॅन द जनरल कॅन्डिडेट ऑर जनरल वुमन हू इज सिटिंग फॉर द एक्झाम. तर माझ्यासाठी तो खूपच जास्त महत्वाचा होता. कारण माझं बाळ होतं. मला बरेचसे डिसिजन घ्यायचे होते आणि ते डिसिजन मी असे घेत होते, की आय वॉज कन्सिडरिंग की माझे बहीण-भावंड असतील किंवा माझे आई-वडील असतील, तर ते माझ्या पाठीशी आहेतच. म्हणजे तिथे मला कधीच विचारायचं काम नाही पडलं. कारण एक टेंडन्सी अशी असते, सगळ्यांची असते असं नाहीये, की मुलगी ही परक्याचं धन. आणि मग तिला जेव्हा आपण शिकवतो, तेव्हाही तिच्याकडे तसंच बघितलं जातं, की बऱ्याचशा घरामध्ये मुली मराठीच माध्यमात शिकतात आणि मुलं हे इंग्लिश माध्यमात किंवा चांगल्या कॉन्व्हेंटमध्ये शिकतात. आणि लग्नानंतर तर बरेचसे पालक असे असतात, की बाबा तिचं लग्न झालं आता. म्हणजे आपल्याकडे खूप लग्न करतानाही खूप वाईट शब्द वापरले जातात, की एकदाचं तिचं म्हणजे मिटवायचं असं असा एक हे असतो. त्याच्यानंतर तर जबाबदारी घेणं म्हणजे खूप कठीण आहे. पण माझ्या आई-वडिलांनी म्हणजे तू जे म्हणशील तर बाळा तुला जर पाहिजे असेल तर आम्ही हे करू. माझी मुलगी त्यांनी 2 वर्ष सांभाळली. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे 3-1 वर्षाची होती आणि मी पास झाले तेव्हा 5 वर्षाची. आणि अप्स अँड डाउन्स जेव्हा तुम्ही मॅरिड असता तेव्हा ते इट इज नॉट ईझी. आय विल म्हणजे मी त्या 2 गोष्टींना वेगळं करते. जेव्हा तुम्ही मॅरेजच्या अगोदर असाल आणि फिमेल कॅन्डिडेट असाल आणि तुमचे आई-वडील तुम्हाला संधी देतायत, तर समाजाची जी आत्ताची पोझिशन आहे, आपली सोशल जी पोझिशन आहे, त्याचं भान ठेवून म्हणजे असं व्हायला नको, की मुलाला कमी प्रिव्हिलेज वाटावं आई-वडिलांनी संधी दिल्यावर आणि मुलीला मोर प्रिव्हिलेज वाटावं. असं आयडियल समाजामध्ये व्हायला नको. पण ते तसं आहे, की जर मुलगी ग्रॅज्युएट झाल्यावर, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यावर आई-वडील तिला जॉब नको करू, पण तू प्रिपेअर कर किंवा लग्न तुझं पोस्टपोन करतो आणि प्रिपेअर कर, असं जर म्हणत असतील, तर यू मस्ट अप्रिशिएट युअर पेरेंट्स सपोर्ट. कारण ते समाजाच्याही विरोधात जात आहेत. ते फक्त तुमच्यासाठी सपोर्ट करत नाहीये. जेव्हा मुलाला करतायत तेव्हा तर ती कुठेतरी भावना मग मी ठेवली कदाचित डोक्यामध्ये.
आणि म्हणून सांगते की तुम्ही जर तुम्हाला संधी देत असतील तुमचे आई वडील लग्नाच्या अगोदर, कारण लग्नानंतर ती संधी तुम्हाला ओढून आणावी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे त्या संधीला तुम्हाला खूप वेळा जस्टिफाय करायला लागते. त्या संधीला म्हणजे मला असं वाटतं म्हणूनच सक्सेस रेशिओ पण लग्नानंतर खूप कमी होतो. तो आज मी झाली आणि थोडा सक्सेसफुल आवाज म्हणून ब्रेक तुमच्या समोर होतोय. बोलतेय, म्हणून दॅट डझंट मीन की इट वॉज इझी. इट वॉज ट्रुली डिफिकल्ट. तर तुम्हाला जर लग्नाच्या अगोदर तुमच्या आई वडील अशी संधी देत असतील तर मला असं वाटतं सगळ्याच विद्यार्थ्यांनी थोडा करावं. आवाज पण जर महिला कॅन्डिडेट असतील इंटरनेट प्रॉब्लेम तर नक्की संधीचं सोनं करा. पुट ऑल युअर एफर्ट्स, बिकॉज तुम्ही जेव्हा काहीतरी बनता तेव्हा तो एक मेसेज असतो, समाजाला मेसेज असतो की बघा हे XYZ मुलगी असेल मुलगा असेल त्याला संधी मिळाली, आई वडिलांनी दिली आणि त्यांनी करून दाखवलं किंवा तिने करून दाखवलं. आणि लग्नानंतरची जेव्हा आपण गोष्ट करतो तर लग्नानंतर इट इज व्हेरी डिफिकल्ट. इव्हन काही सासरकडचे असे असतील की आई वडील रेडी असतील त्यांना सपोर्ट करू द्यायला, पण तरीही ते तो सपोर्ट करू देणार नाही. कारण सगळ्यात पहिले जो माझ्याही बाबतीत प्रश्न होता आणि इतरांच्याही बाबतीत मॅरिड वुमनच्या बाबतीत प्रश्न असतो की जॉब असताना नवऱ्याला एक व्यवस्थित जॉब होता, तुला एक व्यवस्थित जॉब आहे, व्हॉट इज द नीड ऑफ डुईंग ऑल दिस थिंग? हे सगळं करण्याची, हे उपद्व्याप करण्याची, म्हणजे त्याला कोणी युपीएससीला खूप हे म्हणून घेत नाही. हे उपद्व्याप करायची गरज काय आहे? तुमचं फॅमिलीचे सगळे डिसिजन प्रोलॉंग होत आहेत आणि काय गरज आहे? तर हा प्रश्न येतो, तो माझ्यासाठीही आला. तो प्रश्न मी कधी म्हणजे कधी भांडावं लागलं त्याच्यासाठी आणि कधी तो टाळला, की भांडणं नको म्हणून. तो फक्त टाळायचा, तेवढा वेळ काढून न्यायची. कारण तुम्ही म्हणजे माझं 4th अटेम्प्ट पर्यंत प्री निघालं नाही. त्याच्यानंतर जर मला घरात विचारायचं म्हटलं, की आता तू नेक्स्ट अटेम्प्ट देशील का? तर घरी सासरी सांगायचं हो म्हणायचं, तर उगाचच भांडणं ओढून घ्यायचे काम आहे, की अजून कशाला? तर आय यूज्ड टू कीप मम, की ठीक आहे बघू म्हणजे काय होतं ते. परीक्षेचा फॉर्म भरताना बघू. तर इट वॉज काइंड ऑफ थिंग. आणि जेव्हा पण तुम्हाला अप्स अँड डाउन्स येतात तुमच्या फॅमिली लाईफमध्ये, तर युअर फॅमिली प्लेज अ व्हेरी, व्हेरी, व्हेरी व्हायटल रोल. म्हणजे मला कधीही असं वाटायचं, की नाही हे खूपच इनजस्टिस होतोय. एक स्त्री म्हणून आपल्यावर खूप इनजस्टिस होतोय. तर म्हणजे माझा भाऊ माझ्यासोबतच प्रिपेअर करत होता. माझा भाऊ मला सांगायचा, की हे प्रश्न तुला आत्ता सॉल्व्ह करायचे नाहीये. आणि मला हे माहिती होतं, की मी माझ्या इनजस्टिससाठी जर मी झगडेल, कोणतीही गोष्ट, कारण असं नाही होणार, की म्हणजे भारतीय सिस्टम आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे, तर त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी खटकणाऱ्या होणार आहे. आणि तुम्ही जेव्हा स्वतंत्र विचाराचे असाल किंवा तुम्ही जेव्हा युपीएससीचा अभ्यास करता, तर तुम्हाला अजून काही गोष्टी कळतात, की समाज कसा आहे, बाहेरचा समाज कसा आहे, आपल्या देशाचं ऍस्पिरेशन काय आहे, किंवा आपण स्त्री म्हणून आपला देश कुठे बघतो, की स्त्रियांनी कुठे जावं म्हणून. तर हे कॉन्ट्रॅडिक्ट करतं तुमच्या पर्सनल लाईफमध्ये. जेव्हा तुम्ही पर्सनल लाईफमध्ये असता, की तुम्ही जेव्हा सून असता, तर तेव्हा असं असतं, की हां, तुम्ही साडी घातली पाहिजे, तुम्ही डोक्यावर पदर घेतले पाहिजे आणि तुम्ही युपीएससीचा अभ्यास करत असता. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या सासरी जाता, तेव्हा तुम्हाला असं सांगते, हां, तुम्ही यू डू ऑल दिस XYZ थिंग्स. तर हे कॉन्ट्रॅडिक्टरी असतं आणि हे सगळं कॉन्ट्रॅडिक्शन घेऊन तुम्हाला चालायचं असतं. तर माझा भाऊ मला सांगायचा, की तू जर ह्या छोट्या-छोट्या गोष्टींवर, छोट्या असतील किंवा मोठ्या असतील, ह्या गोष्टींवर जर आज भांडशील, तर मे बी असं होईल, की तू बाकीच्या स्त्रियांच्यासाठी तू एक जस्टिस मिळवशील कदाचित तुझ्या स्वतःसाठी. पण बाकीच्या स्त्रियांसाठी जस्टिस नाही मिळू शकणार. तू तुझ्या फक्त पर्सनल लाईफसाठी, एकटीसाठी जस्टिस मिळवशील. त्याच्यामुळं निग्लेक्ट ऑल दिस थिंग्स. म्हणजे जसं आपण म्हणतो, की लूज मेनी बॅटल्स फॉर अ वॉर. तर तशा खूप गोष्टी केल्यात मी, की बऱ्याचशा गोष्टी सोडल्या, बऱ्याचशा गोष्टी तत्वांच्या बाहेर असतानाही सोडल्या आणि निग्लेक्ट करत मी माझी प्रिपरेशन चालू ठेवली. तर मला असं वाटतं, की येस, फॅमिली डू प्ले अ व्हेरी व्हायटल रोल, बट व्हेनेव्हर फॅमिली इज गिव्हिंग यू अन अपॉर्च्युनिटी, मेक शुअर दॅट यू आर गिव्हिंग युअर 100%. रोल ऑफ फॅमिली हा केवळ फायनान्शियल हेल्प करण्यापुरताच मर्यादित नसून आय थिंक इक्वली इम्पॉर्टंट किंवा त्यापेक्षा महत्वाचं हे की ज्यावेळेस अपयश येतं, द फेल्युअर टाइम्स, त्यावेळेस किती सायकोलॉजिकली मेंटल सपोर्ट जो आय थिंक फॅमिली देते, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की व्हेरी ट्रू. विशाल, इथे थोडंसं बोलते. कारण म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये काही दुर्दैवी घटना बघितल्या, की विद्यार्थी ब्रोक डाऊन होतायत किंवा त्यांच्या आत्महत्या होतायत. तर आम्ही पास झालो आहे एक्झाम मधून. विशाल आय-पी-एस होते, 4 वर्षांपूर्वी आय-पी-एस होते आणि आता आय-एस मध्ये येतायत. तर हा जर्नी तेवढा सोपा नसतो आणि त्याच्यामुळे घाबरून जाण्याचंही काम नाही. म्हणजे तो तुम्हाला मिडल पाथच ठेवावा लागणार आहे. युद्धाचा मध्यम मार्गच ठेवावा लागणार आहे. आणि तुम्हाला एक बॅकअप प्लॅन ठेवावा लागणार आहे. जेव्हाही मला असं वाटायचं, की बाबा आता होईल की नाही माहिती नाही. कारण तुम्हाला नाही माहिती ह्या परीक्षेत तुम्ही पास व्हाल. 0.1% इज द सक्सेस रेशिओ. तर 100% देणंच आपल्या हातात असतं. पण जेव्हा मला वाटायचं, की मी पास नाही झाले तर,
आणि त्या गोष्टीचं खूप टेन्शन येतं. तुम्ही 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष टाकत असता आणि तुमचं होत नाही. तर त्याच्यात फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची किंवा मी स्वतःला जे सांगायची ते मी तुम्हाला सांगते, की मी म्हणायची यूपीएससीच्या जर्नीमध्ये आय एम अ बेटर ह्युमन बीइंग नाऊ. आय एम मच वेल रेड ह्युमन बीइंग आणि मी कालपेक्षा बेटर आहे. मी कालपेक्षा चांगला विचार करू शकते. आणि जर मी यूपीएससी होऊ शकले नाही, तर मी ह्या सोसायटीला चांगलं बनवण्यासाठी किंवा सोसायटीमध्ये कंट्रीब्युशनसाठी मी हे सगळं करते ना. तर ह्या सोसायटीत कंट्रीब्युशन करण्यासाठी आय विल सर्च समथिंग. मी दुसरा ऑप्शन शोधून काढेन. मी मला सूट होणारा ऑप्शन शोधून काढेन आणि मी कंट्रीब्युट करेन. त्याच्यामुळे हे असंच झालं पाहिजे, मी पासच झालो पाहिजे. सी गिव्ह 100%. जर तुम्ही पासच झालो पाहिजे असं म्हणता, तर तुम्ही 100% देता. पण त्याला बॅलन्स लागतो, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला प्लॅन बी पण ठेवा, बॅलन्स पण ठेवा आणि फॅमिली मेंबर्सनी पण सगळं तुम्हाला आजूबाजूचे लोक टोमणे देतील कदाचित, पण फॅमिली मेंबर्सनी मागे उभं राहणं फार महत्वाचं आहे तुमच्या फेल्युअर्स मध्ये. कारण 4 वेळा मी निघाले नाही, 5व्यांदा मी गेले तेव्हा मी इंटरव्ह्यू पर्यंत गेले आणि मी परत आले. तेव्हाची गोष्ट तर फार वाईट होती. म्हणजे मला 25 दिवस होते पुढच्या प्रीला आणि मला असं वाटत होतं की आता काहीच शक्य नाही. आणि मी जेव्हा माझ्या यशोदाच्या मित्रांसोबत आणि माझ्या भावानी मला बाहेर काढलं, असे म्हणजे हे माझं जे सक्सेस आहे त्याचं प्री मी पूर्ण माझ्या भावाला योगदान देते त्याचं. कारण मी पूर्ण खचलेली होती आणि मला असं झालं की मी सीएक मध्ये बसलो होतो माझा रिझल्ट आला नाही आणि भावानी रिझल्ट बघितला तर तो म्हटला की नाही काही झालं नाही. मी अक्षरशः माझ्या घरी गेली. 2 दिवस मी लिटरली पूर्ण डाऊन होती. तो तिसऱ्या दिवशी आला आणि तो म्हणे की तू एक काम कर, तू जाऊन ये बुलढाण्याला. माझी मुलगी बुलढाण्याला होती. मी गेली 2 दिवस आणि मी नेहमी ते मेन्शन करते आणि इथे पण सांगते. मी घरी गेली आणि मी म्हणजे मला तेवढं वाईट नव्हतं वाटलं. पण मी जेव्हा घरी गेले आणि माझ्या मुलीला भेटली आणि मग मला फार वाईट वाटलं, की आता अजून हिच्याकडून 1 वर्ष कसं मागायचं? कारण मी तिला पूर्ण वर्षभर हेच सांगत होते, की "बाळा बघ आता मेन्स निघालं, आता इंटरव्ह्यूला" आणि आय वॉज व्हेरी, व्हेरी पॉझिटिव्ह, की आता होऊन जाईल. मग मी तिला म्हटलं, की "बघ मी पास नाही झाली आता. आता तू अजून 1 वर्षभर आई-बाबांकडे राहशील का?" तर ती म्हटली, "हो, मी राहील." मग मी म्हटलं, "मी काय करू?" तर ती म्हणे, "तू अजून अभ्यास कर." आणि मी अक्षरशः तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडली मी त्या दिवशी. आणि म्हणजे तुमची फॅमिली, तुमचे सराउंडिंग तुम्हाला खूप जास्त सपोर्ट करतं. आणि मग मी परत आली आणि जेव्हा तुम्ही असं म्हणजे आय 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 मी त्या माझ्या मुलीकडून तो वेळ घेत होते. आणि म्हणून मी तो खूप सत्कारणी लावला. तर मला वाटतं माझा भाऊ नसता तर माझी ती प्री निघालीच नसती. तो मला सांगायचा, की "बघ तुझं हे सगळंच तर पाठ आहे. येतं तुला, आठवतं तुला, माझ्यापेक्षा तुला जास्त आठवतं. हे करंट अफेअर्स 10 तासात होईल, हे 2 दिवसात होईल." तर फॅमिली प्लेज व्हेरी व्हायटल रोल. त्याच्यामुळे कुणी जर फेल्युअर मध्ये असेल तर काइंडली सपोर्ट दॅट पर्सन. राईट. म्हणजे प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये डिफरंट मेंबर असू शकतात, राईट. इन युअर केस जसं भावाचा रोल फार महत्वाचा राहिला आहे. यांच्या केसमध्ये आई वडील, इट मे बी द डिफरंट केस. परंतु आय थिंक हे सर्व करत असताना लाईक तुम्हाला एवढे वर्ष लागले, राईट. सो असं नाही की ऍज यू तुम्ही एक मेन्शन केलं की रिझल्ट ज्या दिवशी निगेटिव्ह आला त्या दिवस कसं कठीण गेला आणि कसं स्वतःला सावरलं. पण इट्स नॉट ओनली द डे ऑफ द रिझल्ट ना. इव्हन आपण जे वर्षानुवर्ष तयारी करतो तो वेळही सर्व दिवस सारखे राहत नाही. देर इज ऑलवेज अप्स अँड डाऊन्स ड्युरिंग प्रिपरेशन. आणि महाराष्ट्रात जी अनफॉर्च्युनेट घटना घडली ज्याचं तुम्ही नमूद केलं, तर हे जे स्ट्रेसवाला टाइम येतो, राईट. तर त्या स्ट्रेसला कसं मॅनेज केलं आणि स्वतःला नेहमी मोटिवेट केलं त्याचं कसं? मतलब एक्झॅक्टली व्हॉट वॉज युअर सोर्स ऑफ स्टेइंग ऑलवेज मोटिवेटेड? तर ह्याचे 2 पैलू सांगते. पहिलं तर मी तुम्हाला पहिलेच मेन्शन केलं, की आय हॅड बॉट टाईम फ्रॉम माय चाइल्ड. तर इतरांना जे काय म्हणू शकतो त्याला लिबर्टी होती, की ती लोकं मी बघितली, की यशोदा मागचा खूप मोठा रोल राहिला. आणि यशोदाच्या ऍडमिशनला जायच्या अगोदर माझं सियाक आणि यशोदा अशा दोन्ही इन्स्टिट्यूटमध्ये त्या वर्षी झालं होतं. आणि त्या वर्षी अशी कंडिशन होती, की मी हा अटेम्प्ट नाही केला तर मी कदाचित यूपीएससी देऊ शकणार नाही. तर त्या वर्षी खूप इमानदारीने अभ्यास केला. यशोदा पण झाला आणि सियाक पण झालं. आणि ऑब्व्हियस मी मुंबईत राहत असल्यामुळे ऑब्व्हियस चॉईस सियाक होतं. पण मला माहिती होतं, की सासू-सासऱ्यांकडे मूल ठेवून मी सकाळी उठून सीएसटीला जाणं. तर माझं कमीत कमी 3 ते 3.5 तास गेले असते. आणि मी जर काही काम करून येत नसेल किंवा काय असेल तर आय विल फील व्हेरी गिल्टी, की मी काहीच करून येत नाहीये. मी लेकरू असून पण काही करून येत नाहीये. आणि म्हणून मला माहिती होतं आणि 4 अटेम्प्ट झाले नव्हते. तर मी 4 अटेम्प्ट माझं प्री झालं नव्हतं. तर मला एक फुल फ्लेज अटेम्प्ट पाहिजे होता, की मी करून बघते. मी माझे 100% देऊन बघते. आणि त्यासाठी अक्षरशः मला भांडावं लागलं, विनवण्या पण करावं लागलं, की मला प्लीज यशोदाला जाऊ दे. आणि आय हॅड अश्युअर्ड, की मी 2 तासात परत येईल. तुम्ही जेव्हाही फोन केला तेव्हा मी 2 तासात परत येईल. पण मला यशोदाला जाऊ द्या. आणि झालंही तसं.
तसंच मी जवळपास 3 आठवडे लेट जॉईन केलं यशदाला. आणि मी जेव्हाही मला फोन आला, कारण मी माझ्या बॅचमध्ये मोठी आहे, मला सगळे ताई म्हणायचे, भाऊ पण होता यशदाला. तर मला मुलं म्हणायची, की "ताई आत्ता आहे तर अर्ध्या तासाने राहील याची काही गॅरंटी नाही." कारण की फोन आला की मला जावं लागायचं. पण ते एक सोर्स ऑफ मोटिव्हेशन होतं. जेव्हा मी माझ्या लेकराला सोडायची, तेव्हा मी बसमध्ये खूप रडायची, की व्हॉट आय एम डुइंग. आणि हे तुमच्या सगळ्यांना होत असेल. माझ्यासाठी वेगळे प्रश्न असतील, तुमच्यासाठी वेगळे प्रश्न असतील. राईट. कुणाच्या लग्नाचे इश्यू असतील, कुणाच्या घरात फायनान्शियल खूप प्रॉब्लेम्स असतील, अजूनही खूप हेल्थ इश्यूज असतील. तर हे सगळ्यांना असं आपल्याला एका पॉइंटला असं वाटायला लागतं, की हे आपण काय करतोय? ही वर्षानुवर्ष आपण बसतोय, पुस्तकाच्या समोर बसतोय, आपलं काही होत नाहीये. तर हे फ्रस्ट्रेशन प्रत्येकाला येतं. द फर्स्ट सोर्स ऑफ मोटिव्हेशन फॉर मी वॉज माय चाइल्ड, की नाही मला करायलाच लागणार आहे. मला दुसरा ऑप्शन नाहीये. आणि दुसरं असं होतं, की एक मनात कुठेतरी होतं, की तू तुझे 100% देऊन बघ एकदा. आणि माझ्या 100% ची डेफिनिशन प्रत्येकाची वेगळी असेल. माझ्या 100% ची डेफिनेशन अशी असते, की फुल कॉन्सन्ट्रेशननी करणे. म्हणजे 24 तास त्याच्यात राहणे. म्हणजे मी विशालचा एक छोटासा व्हिडिओ बघितला होता, की विशालने छोटासा फोन दाखवला होता, की आता सेम कंडिशन होती माझी, की माझा फोन होता आणि मला तसं वाटतं पण, की यूपीएससीच्या विद्यार्थ्याचा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचा फोन ओळखायला आला पाहिजे. माझ्या फोनमध्ये 2 गाणे होते. एक मेरी कॉमचं गाणं होतं, जिद्दी, आणि दुसरं होतं दंगल. त्या दंगल मधलं, की तुला खूप कमी वेळ आहे, तुला वेळ दिलेला आहे आणि तुला काय आहे ते वाक्य, मेहनत को किस्मत का सलाम है यारो, समथिंग समथिंग लाइक दॅट. तर ते मला ते 2 गाणे होते. माझ्या ह्याच्यात बाकी तुम्हाला काहीच सापडणार नाही फोनमध्ये. WhatsApp खूप उशिरा मी गरज होती म्हणून मला ते टाकावं लागलं. तर दॅट वे माझं असं होतं, की 24 तास द्यायचे अभ्यासाला. आणि यशदातले 7 महिने खूप इमानदारीने अभ्यास केला आणि त्या वर्षी इंटरव्ह्यू पर्यंत गेले. तर फर्स्ट थिंग दॅट डिटर्मिनेशन कम्स आउट ऑफ, ते तुमचं काही इन्स्पिरेशन असू शकतं. तुमच्या घरची परिस्थिती असू शकते, तुमच्या आई-वडिलांनी केलेले कष्ट असू शकतात. तुम्ही आत्तापर्यंतचे केलेले कष्ट असू शकतात. तुम्ही तुमचे अजून काही इश्यूज असतील, तर टेक इन्स्पिरेशन आउट ऑफ इट. तर मला असं वाटतं माझी परिस्थिती, माझी खडतर प्रवास जो होता आत्तापर्यंतचा आणि माझं मुलगी, आणि अजून एक होतं, की मी विपස්සना मेडिटेशन करायची. माझं डेलीचं शेड्यूल होतं. तर त्याच्यामध्ये असं होतं, की सम हाऊ यू बॅलन्स युअरसेल्फ आणि सम हाऊ यू सी द प्रेझेंट. तुम्ही फ्युचरचा पण जास्त विचार करत नाही आणि पास्टचा पण. तर मला असं वाटतं ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी होत्या. आणि अजून एक माझी गोष्ट आहे, की आय लाइक टू मोटिव्हेट पीपल. आणि मी वयाने ज्यांचा जे माझ्यासोबत प्रिपेअर करत होते त्यांच्यापेक्षा वयाने चांगलाच डिफरन्स होता माझा. म्हणून ते सगळेच जण मला काहीही प्रॉब्लेम असले तर ताई, ताई म्हणून येऊन सांगायचे. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मोटिव्हेट करता, तर तुम्ही थोडे सेल्फ मोटिव्हेटेड पण होता. आणि तुम्ही कारण की सगळ्यांचे म्हणजे तुम्ही एक अँगल जास्त बघितलेलं असतं. मॅरिड आणि एक हे असतं तेव्हा तुम्ही आई असता तेव्हा. तर यायचे मला मुलं-मुली सगळेच विचारायला आणि मला असं वाटतं, की त्यांच्यामुळेही मी एक मोटिव्हेटेड राहू शकले. म्हणजे ऍक्च्युली आपण जेव्हा दुसऱ्याला सकारात्मक इनपुट देतो किंवा मोटिवेट करतो, तो इन अ वे स्वतःला पण आपण एक पॉझिटिव्ह इनपुट देत राहतो. सो येस, येस. इट्स इंटरलिंक्ड. अजून एक छोटी गोष्ट सांगते विशाल, की आम्ही जेव्हा यशोदामध्ये होतो, तेव्हा एक ॲटिट्यूड मी तुम्हाला आमच्या बॅचचं सांगते, की आम्ही खूप जवळ-जवळ म्हणजे एक 10-12 फ्रेंड्स असू किंवा सगळेच जण. पण आम्ही असं ठरवलं होतं, की नोट्स कुणीही काढल्या, तर त्या टेबलावर राहू द्यायच्या. ज्याला पाहिजे त्याला घेता आल्या पाहिजे. तर आज फ्रेंडशिप डे आहे, तर मला असं वाटतं, ती जी देण्याची वृत्ती आहे आपली, तर ती परत येते. इट गिव्हज यू बॅक. इट इस व्हेरी इम्पोर्टंट. तुमचे जे काही नोट्स असतील म्हणजे तुम्ही 50 तास बसून नोट्स बनवता आणि त्या तुम्ही नंतर वाटता. तर सर्टनली मी तुम्हाला सांगते, की बाकीच्यांनी जे केलंय व्हॅल्युएबल टाईम देऊन, तर इट विल कम बॅक टू यू. त्याच्यामुळे द्या. वेळ द्या एकमेकांना, मित्रांना, म्हणजे अशा मित्रांना नाही, की जाऊन कुठेतरी पार्टी करतायत, चहा प्यायला अर्धा तास लावतायत, परीक्षेच्या स्वरूपावर किंवा आता ऑप्शनल चालले जाणार आहे, याच्यावर अर्धा-अर्धा तास गप्पा मारतायत, हे नाही. जर तुमचा खरंच कोणीतरी मित्र-मैत्रीण जे डिप्रेशनमध्ये आहे किंवा त्यांना गरज आहे 15-20 मिनिटाची तुमच्या मोटिव्हेशनची, तर नक्की वेळ द्या एकमेकांना. म्हणजे ऍक्च्युली जसं तुम्ही नमूद केलं ना, जनरली आपण नेहमी हेच चर्चा करत असतो, की सिलेक्शन होण्यासाठी काय करावं, राईट? परंतु काय नाही करावं, म्हणजे व्हॉट शुड बी अव्हॉइडेड येस. आणि काय टाळावं. आता आपण जसं मलाही भरपूर वर्ष लागले, आपल्यालाही वर्ष लागले, तर आपल्यातून काही चुका झाल्यात कारण की आपल्याला माहित नव्हतं किंवा व्हॉटएव्हर. प्रत्येक येस. जण वेगवेगळ्या चुका करतो. तर आपण त्या चुकीतून आपण काय शिकलो, की जेणेकरून जे आपले नवीन ऍस्पिरंट्स ऐकतायत त्यांना त्यांचा वेळ वाचेल आणि त्यांनी आपल्या चुका रिपीट करू नयेत. त्याच्या येस. चुकाबद्दल थोडंसं चर्चा करू. येस. पहिली चूक माझी सगळ्यात पहिली सांगेल, की परीक्षेच्या स्वरूपाचा अभ्यास न करणे. की म्हणजे तुमच्या तिन्हीही ज्या स्टेजेस आहेत, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन,
मेन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू, पर्सनॅलिटी टेस्ट. तर ह्या तिन्हींचा अभ्यास तुमचा खूप चांगला पाहिजे. तिन्हींचा अभ्यास करणे म्हणजे काय, की ह्या स्टेजमध्ये कशी प्रश्न विचारले जातात. त्याचा सगळ्यात चांगला सोर्स आहे एकतर टॉपर्सचे व्हिडिओज ऐका. तुमची बॅच, तुमच्या येणाऱ्या बॅचेस किंवा जेही लोक असतील तर व्हिडिओ म्हणजे टॉपर्स डायरेक्टली तुमच्याशी बोलतायत. हे 10 वर्षापूर्वी नव्हतं. तुम्हाला टॉपरच दिसायचा नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगते आय-ए-एस मी यशदात गेल्यावर बघितला. म्हणजे माझ्या 5 फेल्युअर नंतर मला एक पास झालेला कॅन्डिडेट दिसला. आणि त्याच्या आता असं आहे की तुम्ही फक्त YouTubeवर टाका आणि तुम्हाला खूप प्रामाणिकपणाने सगळ्या गोष्टी सांगणारे टॉपर्स मिळतील. तर डू वन थिंग की तुम्ही त्यांना ऐका. ते ऐकल्यानंतर तुम्ही दुसरा सगळ्यात महत्त्वाचा सोर्स म्हणजे UPSCचे किंवा MPSCचे मागील वर्षाचे आयोगाचे पेपर. ते घेऊन बसायचे. ह्या 2चा अभ्यास केल्यावर तुम्हाला कळतं की परीक्षेचं स्वरूप कसं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण नोटिफिकेशन कधीच वाचत नाही. जेव्हा तुम्हाला परीक्षेची तयारी करायची ते नोटिफिकेशन फर्स्ट लाईन टू लास्ट लाईन सगळं वाचा. ही पहिली चूक झाली की म्हणजे परीक्षेचं स्वरूप काहीच माहिती नव्हतं. दुसरी चूक अशी की तुम्ही जर क्लास लावत असाल, गाईडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लास लावत असाल तर असा क्लास कधीच नका लावू की जो तुम्हाला अजून 4 वर्ष मागे घेऊन जाईल. क्लास लावायचा असेल तर एक प्रूव्ड क्लास लावा. तुम्ही 4 लोकांशी, 4 टॉपरशी बोलू शकता आणि त्यांना विचारून तुमची फायनान्शियल कंडिशन असेल तर क्लास लावा. अदरवाईज फ्री मटेरियल इज ऑल्सो व्हेरी क्वालिटी मटेरियल. काही गरज नाहीये क्लास लावण्याची. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज एनसीईआरटी केलेलं. कोणताही क्लास जेव्हा तुम्ही लावता तेव्हा क्लासवाले लोक तुमच्या हातात ठोकळे टेकवतात आणि तुम्हाला सांगतात की आमचं हे केलं की तुम्ही पास होणार. ते कधीच होणार. तुम्ही कितीही चांगला क्लास लावला तरीही ते होणार नाही. तुम्ही एनसीईआरटी जोपर्यंत तुमचा बेस चांगला नाही तोपर्यंत तुमच्या मेन्स मध्ये ते उतरणारच नाही. त्याच्यामुळे एनसीईआरटी करा, बेसिक पुस्तकं करा. बेसिक पुस्तकांसाठी जी लिस्ट असते, बुक लिस्ट असते, तीही तुम्हाला नेटवर इझिली अवेलेबल आहे. 4 टॉपर बघायचे, त्याच्यातून कॉमन पुस्तकं बघायची, आपण पुस्तकांमधून गो थ्रू करायचं आणि आपली लिस्ट ठरवायची. तर ह्या गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे माझी चूक जी झाली ते मला असं वाटतं की मी टोटली फोकस नाही करू शकले. तर ते माझ्यासाठी कंपल्शन होतं. तुमच्यासाठी जर कंपल्शन नसेल तर 1.5 ते 2 वर्षाचा खूप प्रामाणिकपणे, मी पुन्हा सांगते 100% प्रामाणिकपणे अभ्यास केल्याशिवाय स्पर्धा परीक्षा पास होत नाही. सहजच बसून बघू नाही होत. तर म्हणजे होतच नाही. त्याच्यामुळे प्रामाणिकपणे 1.5 ते 2 वर्ष, ते 1.5 ते 2 वर्ष म्हणजे मी फेल्युअर धरून पकडते की एक अटेम्प्ट तुम्ही खूप खूप प्रामाणिकपणे दिला पण नाही झालं. तर सेकंड अटेम्प्टला पण तुम्हाला द्यावं लागेल. तर मला असं वाटतं यशदाचे 7 महिने आणि त्याच्यानंतरचं जे फेल्युअरचं नंतरचं 1 वर्ष, हे 2 अटेम्प्ट खूप सिरियस दिले. तर त्यामुळे प्रामाणिकपणा खूप जास्त महत्वाचा आहे आणि ऍटिट्यूड इन द सेन्स यू शुड हॅव पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. यू शुड बी सराउंडेड बाय पॉझिटिव्ह पीपल. नाहीतर अरे काय 10 लोक बसतात आणि कोणीच पास होत नाही. हा पास झाला नाही. ह्या असे जर लोक असतील तिथे थांबूच नका. ती तुमची जागाच नाही. म्हणजे आम्ही यशदामध्ये जेव्हा बसायचो, जेवढेही जण बसायचो, तर आम्ही म्हणायचो की आपण याच वर्षी होणार आहे आणि सगळे होणार आहे. तर दॅट काइंड ऑफ ऍटिट्यूड, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड यू शुड हॅव. आणि तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड काय म्हणू शकतो आपण त्याला, रिअफर्म होण्यासाठी तुमची म्हणजे हे खूप लागतं, हार्डवर्क खूप लागतं. तुम्ही रोजही म्हटलं की आपण पासच होणार आहे तर ते होत नाही जर जोपर्यंत तुम्ही हार्डवर्क पुट करत नाही. तर मला वाटतं इथे तुम्ही कुठेतरी लॅक करू शकता ह्या गोष्टींमध्ये. गायडन्स, हार्डवर्क, पॉझिटिव्हिटी, युअर ऍटिट्यूड अँड प्रिपरेशन ऑफ द एक्झाम. सो सी की तुम्ही कुठे कमी पडताय. आणि जेवढं आपण मेहनत करणार तेवढ्या नवीन नवीन चुका होणार आणि नवीन नवीन चुकातून प्रत्येक जण आपण शिकत राहणार. सो इट्स नॉट गोइंग टू हॅपन की आपल्या चुकाच होणार नाही. ऍक्च्युली माझ्या मते जो खरंच सिरियसली ऑनेस्टली अभ्यास करणार त्यालाच खरा नवीन नवीन चुका होणार आणि नवीन नवीन अडचणीला सामोरं जाणार. बट येस, अजून एक म्हणजे काही प्रश्न पण येत आहेत, मी त्यांना कंबाईन करून पण विचारतोय पॅरलली की त्यांनी विचारतं की ग्रुप डिस्कशनचा, लाईक तुम्ही म्हटले आज की नेमकंच की फ्रेंड सर्कल ऑल्सो इम्पॉर्टंट आहे की सकारात्मक असणार. तर ग्रुप डिस्कशनचा किती रोल आहे किंवा इन युअर ओपिनियन की आपण किती एक्सटेंटपर्यंत ग्रुप डिस्कशनला महत्व द्यायला हवं? ग्रुप डिस्कशन महत्वाचं आहे, पण तुम्ही एंटायर डे किंवा 4 तास 5 तास दिवसात ते ग्रुप डिस्कशन करताय तर मला वाटतं ते वर्क नाही होणार. कारण आफ्टर ऑल तुम्हाला कन्सॉलिडेट करायचंय. तुमचा मित्र काहीतरी खूप व्हॅल्युएबल सांगतोय आणि ते व्हॅल्युएबल सांगितल्यानंतर तुम्हाला सगळंच मिळालंय, पण शेवटी त्या फॅक्ट्स तुम्हालाच पाठ करायच्या आहेत.
त्या गोष्टींवर विचारही तुम्हालाच करायचा आहे. तर मला असं वाटतं की ऍट द मॅक्स ग्रुप डिस्कशन म्हणजे ह्याला काही बार नाहीये, पण 1 तासाच्या पेक्षा जास्त रोज इज नॉट फिजिबल किंवा नॉट अफोर्डेबल फॉर अ कॅन्डिडेट हु इज प्रिपेअरिंग सिरियसली. तर आपल्यालाच अभ्यासाला वेळ मिळत नाही आणि ग्रुप डिस्कशन करताना खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला त्या माणसाकडून किंवा ग्रुपकडून काहीतरी मिळालं पाहिजे. अदरवाईज तुमचा गॅप जर खूप असेल, की तो फक्त सांगतोय आणि तुम्ही फक्त ऐकताय आणि त्या माणसाला जर तुमच्याकडून काही मिळत नसेल, तर तो ग्रुप जास्त दिवस नाही टिकणार. आणि तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला हिस्ट्रीचं येतंय आणि त्याला जिओग्राफीचं येतंय. तर सर्टनली इट इज गिव्ह अँड टेक. तर त्याच्यामुळे सर्टनली चेक द लेवल ऑफ द पर्सन हु इज प्रिपेअरिंग. बरोबर. आणि आय थिंक ग्रुप डिस्कशनचा जर आपण स्टेज वाईज विचार केला तर पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये ग्रुप डिस्कशनचा रोल फार कमी आहे. कारण की सर्वांना सर्व विशाल युअर म्युटेड. येस. तो सर्वांकडे सगळे सोर्सेस आहेत ऍक्च्युली. ओके, एव्हरीवन नोज की कुठून वाचायचंय, कसं वाचायचंय. त्याच्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट ग्रुप डिस्कशनचा रोल आहे तो इंटरव्ह्यू स्टेजला, पर्सनॅलिटी टेस्टला, जिथे आपण जे वाचन करतो त्याला एक्सप्रेस करायचं असतं आणि समोरच्याकडून फीडबॅक घ्यायचा की नेमकं मला जे नॉलेज माहित आहे मी त्याला डेलिव्हर व्यवस्थित करत आहे की नाही. किंवा आय थिंक आणि ग्रुप डिस्कशन मध्ये अजून एक काळजी जसं यांनी म्हटलं की अनेक वेळेस काय होतं, प्रत्येक जण स्वतःला काय येतं ते सांगतो आणि जर आपण तिथे योग्य माइंड सेटअपने गेलो नाही तर त्याचा निगेटिव्ह परिणाम होण्याचे चान्सेस पण तुमच्यावर असतात की नाही मी तर वाचलंच नाही, माझं एक कव्हर झालं नाही. तो आपल्याला नेहमी हे येत राहील की नेहमी हेच येत राहील माइंड मध्ये की हे राहून गेलं राईट. त्याच्याकरता ग्रुप डिस्कशन मेनी टाइम्स निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होतो. तो यू हाऊ टू बी कॉशियस जाताना. इथे थोडंसं सांगते विशाल. हे 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 खूप आपल्या स्वभावावर डिपेंड करतं. माझं Yes. असं होतं की मी लहानपणापासून खूप ग्रुप डिस्कशनला किंवा माझे मित्र-मैत्रिणी जर सोबत असले अभ्यासाला, तर माझा अभ्यासाचा जो हे आहे, स्ट्रेंथ जी आहे आणि कॅपॅसिटी ऑफ सिटिंग ही खूप जास्त वाढते आणि म्हणूनच मला माहिती होतं की मी यशोदासारख्या एका सिरियस वातावरणात आले तर खूप अभ्यास करेन. तर त्यामुळे त्या सिरियस वातावरणाचा मला खूप फायदा झाला आणि जेव्हा मी ग्रुपमध्ये पण बसायचे, जसं तुम्ही बोललात आणि ते खूप खरं आहे, की जर तुम्हाला माहित नसेल, समोरचा माणूस 10 फॅक्ट सांगते, तुम्हाला 2च माहिती आहे. तर मी तेव्हा हाच विचार करायची, की हे बघ, परीक्षेला जाण्याच्या अगोदर माहित झालं ना, म्हणजे 1 महिन्याच्या अगोदर पण तुम्ही जेव्हा वाचत असता, तेव्हा तुम्हाला लोकं 10 फॅक्ट सांगतात. तुम्ही रिवाईज करताय, त्यातली तुम्हाला फक्त 2च माहिती आहेत. तर तुम्हाला खूप टेन्शन येतं. पण मी म्हणायचे, की ठीक आहे ना, परीक्षा झाल्यावर थोडी माहित झालं. परीक्षेच्या अगोदर झालं ना, 15 मिनिटं का होईना, झालं ना माहिती. तर दॅट वे यू कॅन टेक इट. म्हणजे तुला थोडंसं तुम्हाला ते ग्रुपचं डायनामिक्स जे आहे, तर ते डोक्यात ठेवून चालला. पण सर्टनली मला माझ्या स्वभावाला अनुसरून ग्रुप डिस्कशन होतं. त्यामुळे मला खूप फायदा झाला. आता आपण जर लाईक प्रिपरेशनचं बघितलं तर पूर्वपरीक्षेचा एक वेगळा पॅटर्न आहे. म्हणजे यांचा एक प्रश्न आहे कॅन्डिडेटचा की पूर्वपरीक्षा इज लाईक एक छोटा वेगळा फॉर्मॅट, मुख्य परीक्षा एक एकदम व्हास्ट फॉर्मॅट आणि अगेन इंटरव्ह्यूला पुन्हा एक अर्ध्या तासाचा फॉर्मॅट आहे ऑन ॲव्हरेज, राईट. तर ऍज अन इंडिव्हिज्युअल तुम्ही जेव्हा व्यक्तिमत्व विकासाचं बोलता तर या तिन्ही फॉर्मॅटला स्वतःला ऍडजस्ट करणं इज नॉट इझी, राईट. बोथ ऑल 3 डिमांड डिफरंट डिमांड्स. या तिन्ही फॉर्मॅटला कसं आपण ऍडजस्ट करायचं, स्वतःला अडॅप्ट करायचं? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. पण माझ्या जर बाबतीत जर म्हणाल तर मी हा 3 स्टेजेस कधी वेगळ्याच नाही करू शकत. माझ्याकडून ते होऊ शकलं नाही. मी जेव्हा प्रीचा अभ्यास करत होते, तेव्हाच मी मेन्सचाही अभ्यास करत होते. आणि आणि ते म्हणजे मला माहिती नव्हतं, पण मी असा प्रीचा म्हणून आता फॅक्ट लक्षात ठेवायच्या, असा म्हणून कधी अभ्यास झाला नाही. आणि जेव्हा तुमची पर्सनॅलिटी ची गोष्ट येते, तर त्या पर्सनॅलिटीच्या बाबतीत सांगते, की पर्सनॅलिटी टेस्ट तुम्हाला माहिती तुम्हाला द्यायची आहे. एकच गोष्ट करायची. जेव्हाही तुम्ही अभ्यास करताय, तेव्हा सिंपल एनालिटिकल विचार करायचा. तो तुम्हाला मेन्सलाही कामा येतो आणि इंटरव्ह्यूलाही कामा येतो. आता पर्सनॅलिटीमध्ये जर स्पेशली तुमचा बोलण्याचा प्रश्न असेल, इंग्रजी असू द्या किंवा मराठी असू द्या, तुम्ही मराठी माध्यमातून देत असाल तर मराठीचा किंवा इंग्रजीचा. हा जर प्रश्न असेल तर त्यात एक गोष्ट करायची. प्रीपासून इंग्रजीचे शब्द पाठ करायचे, जेही द हिंदू किंवा एक्सप्रेसमध्ये येत असतील, इंडियन एक्सप्रेसमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे 2 मिनिटं रोज स्वतःशी इंग्रजीत बोलायचं कोणत्याही विषयावर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की इंग्लिशमध्ये विचार करायचा. हे खूप बेसिक आहे. ह्या गोष्टी जर कराल तुम्ही 1 वर्षासाठी, तर यू विल फाइंड डिफरन्स. तुम्हाला असं वाटणारच नाही की इंग्लिशमध्ये किंवा बोलण्यामध्ये किंवा कॉन्फिडन्समध्ये कुठेतरी कमी पडतं. आणि 3 स्टेजेसचं जर म्हणाल तर फक्त असं आहे की प्रीच्या वेळेस थोडंसं फॅक्ट्सला जास्त महत्त्व द्यावं लागतं. मेन्सच्या वेळेस थोड्याशा फॅक्ट्स बाजूला ठेवून
प्रश्न काय विचारलाय, अनालिटिकल, व्हॉट विल बी द सोल्युशन आणि वे फॉरवर्ड. आणि इंटरव्ह्यू मध्ये तर मी बोललेच. त्याच्यामुळे इंटिग्रेटेड स्टडी आहे. यू कॅनॉट डिव्हाइड इट वॉटर टाईटली इंटू 3 कंपार्टमेंट्स. आणि मी तरी नाही केला, माझ्याकडून होऊ नाही शकलं. म्हणजे ते माझं प्री निघालं आणि मेन्सचा मला असं वाटतं की मेन्सच्या जीएसला माझा अभ्यास जास्त होतच नव्हता, पण समहाऊ जीएस मध्ये दोन्ही वेळेस माझे मार्क्स जास्त आले. तर तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसवर काम करावं लागतं. बघा की कोणती स्टेज तुमचा स्ट्रेंथ आहे. मला असं वाटतं मेन्स माझा स्ट्रेंथ होता आणि इंटरव्ह्यू पण माझा ठीकठाक होता, कारण मला थोडा कॉन्फिडन्स होता की मला येतं बोलता, इंग्लिश पण बोलता आणि कॉन्फिडन्स पण आहे. तर तुम्ही बघा की तुमचं कोणत्या स्टेजला जास्त इनपुट टाकण्याची गरज आहे. तुम्ही जर फॅक्ट्स मध्ये, मी फॅक्ट्स मध्ये बिलकुल चांगली नव्हते, तर मला प्रीला खूप मेहनत घ्यावी लागते. तर तुम्ही तुमची स्टेज बघा की व्हॉट यू आर कम्फर्टेबल विथ, आणि त्या दुसऱ्या 2 स्टेजेसवर तुम्ही मेहनत घ्या. राईट. आणि इव्हन म्हणजे फार चांगलं म्हणताय. मी नेहमी बिलीव्ह करतो लाईक आपल्या क्रिकेटचं फार फॅड आहे की इट्स लाईक जी प्रिलिमची पूर्वपरीक्षा आहे इट्स लाईक वन डे मॅच आणि मेन्स ही टेस्ट मॅच आहे आणि आपला जो इंटरव्ह्यू तो 2020 मॅच आहे. तर आपल्याला ऑलराऊंडर बनायचं आहे, राईट. स्वतःला जर जसं अर्चनाजी म्हटलं की स्वतःला कंपार्टमेंट कराल की नाही हे वेगळा, हा वेगळा, हा वेगळा, तर उलटा आपण स्वतःच्या अडचणी वाढवणार आहेत. सो इट्स ऑल अबाउट माइंडसेट अप आणि इक्वली ऍप्लिकेबल होतं विषयांचा अभ्यास करताना. मी अनेकांना बघितलं की आपण विषयांना पण कंपार्टमेंटलाइज करतो. नाही, इकॉनॉमी, हिस्ट्री, जिओग्राफी. इव्हन जिओग्राफीच्या आतमध्ये पुन्हा लोक सब डिव्हिजन करतात की फिजिकल जिओग्राफी, इकॉनॉमिक जिओग्राफी, एन्व्हायरमेंटल जिओग्राफी. जेवढे जास्त डिपार्टमेंट स्वतःसाठी बनवू तेवढं स्वतःलाच अडचणी तयार करून घेऊयात आपण. त्यामुळे असं न करता की इथे सांगते विशाल एक गोष्ट. जसं तुम्ही म्हणालात की विषयाला कंपार्टमेंटलाइज, म्हणजे मला जर खूप लोक म्हणतात की सिलेबस पाठ पाहिजे, माझा तो कधीच झाला नाही. म्हणजे नव्हतं होत, प्रत्येकाची आपली पर्सनॅलिटी असते, ते माझं कधीच होत नव्हतं. तर मला असं वाटतं की मला GS1च्या दिवशी GS4 जरी लिहायला लावला असताना तर तेवढेच मार्क पडले असते. का म्हणून, कारण ते विषय माझे असे इंटिग्रेटेडच झाले होते की हा आता हे एक्झाम्पल केलं म्हणजे ते एक्झाम्पल मी GS1 मध्ये पण टाकू शकते, GS4 मध्ये पण टाकू शकते. मला फक्त ऍप्लिकेबिलिटी कुठेतरी डोकं लावायचंय. तर तसा इंटिग्रेटेड अभ्यास असतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की डोंट कंपार्टमेंटलाइज द थिंग्स. राईट. आज ऍक्च्युली आपल्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातले अनेक कॉलेजचे विद्यार्थी आहेत, म्हणजे महाविद्यालयातले नेमक्याच परीक्षा झालेले आहेत. आणि न्यू आर्ट्स अँड कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगरचे आहेत किंवा पारनेरच्या पण कॉमर्स कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आणि त्यांचे पण काही प्रश्न आपल्याजवळ आहेत की हे सगळं तयारी करत असताना इतके वर्ष लागले, तुम्ही जॉब सोडून केला होता, तर अशा वेळेस एक नेहमी डोक्यामध्ये असतं की जर झालं नाही तर, राईट, एक भीती. आपण जरी किती म्हटले की नाही आपण 100% यायचं, 200% व्हायचं, होऊनच जाईल, पण वस्तुस्थिती ही आहे की 99% आर नॉट सिलेक्टेड आणि वॅकन्सी केवळ 1% असतात. तर अशा वेळेस जर झालं नाही तर आपण काय केलं असतं? सो कॉल्ड प्लॅन बी, ज्याच्या प्लॅन बी बद्दल वारंवार चर्चा सुरू आहे या मागच्या काही महिन्यात. तर प्लॅन बी आपण बनवावा का? आणि तुमच्या केसमध्ये तुम्ही काय बनवून ठेवला होता जर बनवायचं असेल तर? हे पूर्ण तुमच्या पर्सनॅलिटीवर डिपेंड करतं. म्हणजे काही पर्सनॅलिटीज अशा असतात की सगळे दोर कापून आले तर अभ्यास होणार, प्लॅन बी ठेवला तर अभ्यास होणार नाही. बरोबर. म्हणजे आता मागे जायला जागाच नाही म्हटल्यावर प्रश्नच नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तसं होतं की लेक्चरशिप मध्ये पुन्हा नाही जायचं, पण लेक्चरशिप स्टील वॉज गिव्हिंग मी द कॉन्फिडन्स की काहीच नाही झालं तर एक ऍश्युअर्ड, कारण माझे सगळे जॉब UGCचे होते याच्या अगोदरचे, तर मला एक ऍश्युरन्स होता की काहीच नाही झालं तर एक रिस्पेक्टेबल जॉब आहेच. तर ते होतं, पण परत नव्हतं जायचं. परत जायचा कुठेही प्रश्न नव्हता. मग जर माझं UPSC झालं नसतं तर मी MPSC केलं असतं. आणि MPSC झालं नसतं तर माहिती नाही, पण मी तुम्हाला जसं सांगितलं की मी विचार केला होता की जर माझं UPSC नाही होऊ शकलं तर असं काहीतरी शोधून काढेल की आय विल कंट्रीब्युट टू द सोसायटी. कारण आफ्टर ऑल आय वॉज नॉट एन्जॉयिंग माय जॉब. पण जर तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल तर मी तुम्हाला, जर ग्रॅज्युएशन करत नसाल म्हणजे अजूनही तुम्ही आफ्टर 12thचा विचार करत असाल, तर काही विद्यार्थी असे असतील तर मी सांगेल की एक चांगल्या स्ट्रीम मधून ग्रॅज्युएशन केलेलं कधीही तुम्हाला कॉन्फिडन्स देतं. फर्स्ट थिंग. कारण जेव्हा खूप जास्त वाचायला यायचं काहीही, तर काय वाटायचं माहिती का की अरे 2 दिवसात आपण विषय काढलेले आहेत. इंजिनिअरिंगला अभ्यासच कोण करतं? म्हणजे PLs मध्ये अभ्यास केलेला असतो प्रिपरेशन लीव्ह मध्ये. तर तो कॉन्फिडन्स असतो. तर तुम्ही इंजिनिअरिंग असू द्या, मेडिकल असू द्या, लॉ असू द्या किंवा कोणताही प्रोफेशनल कोर्स, त्याच्यात ज्या रिगरस ट्रेनिंग मधून तुम्ही गेलेले असतात त्या ट्रेनिंगचा तुम्हाला एक कॉन्फिडन्स असतो. तर त्यामुळे प्रोफेशनल कोर्स असेल तर तो एक कॉन्फिडन्स असतो.
त्याचा अर्थ असा नाहीये की आर्ट्स असतील किंवा आर्ट्सचे विद्यार्थी जे आपणहून त्या परीक्षेसाठी आर्ट्स घेत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांमध्ये Exactly असं. कॉन्फिडन्स नाही असं नाहीये. म्हणजे तर हाच म्हणून मी प्रश्न जे तुम्ही बोलताय त्याच्यावरच मी एक प्रश्न एम्फसाइज करतो की आता हे आपल्यासोबत जे आज जॉईन झालेले अनेक तिन्ही शाखेचे विद्यार्थी राईट. तर आता एक या विद्यार्थ्यांचा प्रश्न नेहमी हा असतो आणि आज पण एक जनता कला विज्ञान महाविद्यालय म्हणून आहे रुई छत्तीसगड अहमदनगर जिल्हा, त्यांनी हे म्हणताय की आपण असं काही आहे का की आर्ट्स घेतलं तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. 10वी नंतर अनेक लोक युपीएससी एमपीएससीच्या परीक्षेसाठी 10वी नंतरच आपला मार्ग बदलून टाकतात राईट. तर मला असं माझं वैयक्तिक मत असं आहे की नाही, ग्रॅज्युएशन आपण आपल्याला ज्यात इंटरेस्ट त्यात करून घ्या, कारण ती एक प्रकारची आपली शिदोरी आहे राईट, की जर काही झालं नाही तर ते काम येणार. आणि तुमचं काय मत आहे की आपण युपीएससी एमपीएससी साठी 11वी-12वी किंवा आपलं डिग्री कॉम्प्रोमाइज करावं का, की आर्ट्स घ्यायचं की जास्त चान्सेस आहेत, किंवा विज्ञान घ्यायचं किंवा वाणिज्य शाखा घ्यायची, याबद्दल काय? खूप महत्वाचा प्रश्न आहे मला वाटतं विशाल हा. कारण पहिली गोष्ट म्हणजे की आजकाल जे 7वी पासून करणे, 10वी पासून करणे, 12वी पासून करणे करण्यात हरकत नाहीये, पण असं तर होत नाहीये ना की कुणी कुठल्या तरी मोठ्या क्लासचे तुम्ही फाउंडेशन कोर्स लावतायत आणि तुमच्या मुलांचं फाउंडेशनच राहून जाते. फाउंडेशन इन द सेन्स की 10वीचा 12वीचा जो अभ्यास होता तो पूर्ण कच्चा राहिला आणि तुम्ही युपीएससीच्या कुठल्या तरी कोर्सला जॉईन झालात, तर हे प्लीज करू नका. ज्या वर्षीचा अभ्यास 8वीचा 10वीचा 12वीचा जो अभ्यास असेल तो सिरियसली करू द्या. त्याच्यासोबत फार फार जर तुम्हाला काही वाटत असेल तर फर्स्ट थिंग इज एनसीईआरटी बुक्स, जर ते स्टेट बोर्ड मध्ये शिकत असतील तर. आणि एनसीईआरटी मध्ये जर म्हणजे सीबीएसई मध्ये जर तुमची मुलं किंवा आयसीएससी मध्ये ऑलरेडी शिकत असतील तर त्यांना त्यांचाच अभ्यास इमानदारीने करायला लावा. त्याच्या पलीकडे काही नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे फार तुम्हाला काही करावं वाटत असेल तर डीडी न्यूज बघा, तोही काही खर्चिक गोष्ट नाहीये. ऑल इंडिया रेडिओ ऐका, डीडी न्यूज बघा, एक पेपर लावा, पहिले मराठी लावा जर मराठीतून म्हणजे इंग्लिश मध्ये कॉन्फिडन्स येणार नसेल तर, आणि इंग्लिश येत असेल तर एक इंग्लिश लावा. द हिंदू महाग येतं, इंडियन एक्सप्रेस लावा. याच्या पलीकडे 12वी पर्यंत खूप काही करण्याच्या भानगडीत पडू नका. आपला अभ्यास आहे तो खूप सिरियसली करा. राहिली ग्रॅज्युएशनची गोष्ट, तर जसं विशालने सांगितलं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव युअर डिग्री इन युअर हँड. कारण ही परीक्षा थोडीशी अनसर्टन आहे, ते एक कारण आहे. आणि दुसरं कारण मी काही विद्यार्थ्यांना बघितल्यानंतर सांगते. आपण बीए कशासाठी करतो? आपण कुठल्या तरी कॉलेजला ऍडमिशन घेतो की बीए करताना आपण युपीएससीचा अभ्यास करू. पण बीए करताना जेव्हा इतर विद्यार्थी टाइमपास करत असतात किंवा खूप कमी वेळ अभ्यास करत असतात, तेव्हा तुम्हाला मोटिवेट होऊन म्हणजे ते सगळं डावलून तुम्हाला युपीएससीचा अभ्यास करणं खूप कठीण होतं. आणि जेव्हा तुम्ही 3rd इयर पास होता तेव्हा इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा कुठल्याही प्रोफेशनल कोर्सनी तुम्हाला जो कॉन्फिडन्स दिला असता, तो कॉन्फिडन्स तुम्हाला साधं जर कॉलेज असेल, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द टॉप कॉलेजेस ऑफ आर्ट्स, पण हे आहे म्हणजे दुर्दैव आहे ते, किंवा आपण म्हणू शकतो की ती शोकांतिका आहे की आपला बीएचं कोर्सेस नॉर्मल युनिव्हर्सिटीमध्ये एवढे चांगले डिझाईन नाहीयेत की ते तुम्हाला एक कॉम्पिटेटिव्ह बनवतील. तर आफ्टर 3 इयर्स आय हॅव सीन की ज्या मुलांना 12वीत खूप चांगले मार्क्स होते, युपीएससी साठी बीए किंवा बीकॉम घेतलं किंवा कुठलीही एक स्ट्रीम घेतली, बीएससी घेतलं, आणि 3 वर्षानंतर हे मुलं नायदर युपीएससीचा अभ्यास करून आज परीक्षा देण्याच्या याच्यात आहेत स्टेजमध्ये, नॉर दे हॅव अ कॉन्फिडन्स ऑफ अ डॉक्टर ऑर एन इंजिनियर ऑर अ लॉयर ऑर अ फार्मासिस्ट. तर सिंपल आहे की तुमचा जो कॉन्फिडन्स त्या 3 वर्षात बिल्ड झाला असता, तुमचं जे हे झालं असतं, ट्रेनिंग ऑफ माइंड झालं असतं, रिगरस ट्रेनिंग, की तुम्ही 4 वर्ष कंटिन्युअस अभ्यास करताय, त्या रिगर्स, आणि आय डोंट नो, पण तुमची इफिशियन्सीला इफिशियन्सी जोडली जाते असं मला वाटतं. तुम्ही जर 4 तास इंजिनिअरिंग साठी इफिशियंटली वापरत असाल तर तुम्ही उरलेले 2 तास युपीएससी साठी इफिशियंटली वापरता. तर मला असं वाटतं ते जे आपलं ग्रॅज्युएशनचं रिगरस ट्रेनिंग असतं कुठल्याही एका स्ट्रीमचं, तर दॅट इज व्हेरी नेसेसरी. आणि ते करून जर तुम्ही बाजूला युपीएससीचा 2 तास अभ्यास करा फक्त, किंवा 3 तास अभ्यास करा, तरी ते इनफ आहे. देर आर व्हेरी फ्यू कॅन्डिडेट्स हू हॅव टेकन द स्ट्रीम ऍज आर्ट्स किंवा त्या स्ट्रीम मध्ये घेतलं पर्टिक्युलर आणि तिच्यातून युपीएससी झाली. देर आर, आता माझ्या बॅच मध्ये 180 पैकी 114 जण इंजिनियर आहेत, आणि त्याच्यामधल्या बोटावर मोजणे इतक्या लोकांचं सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स वगैरे असेल. बाकीच्या सगळ्या लोकांनी सायकोलॉजी, माझं पबॅड आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी, हे घेऊनच विषय पास केले. त्याच्यामुळे प्लीज युपीएससी साठी काही वेगळं करतोय असं करू नका, आणि करत असाल तर यू चेक युअर डिटर्मिनेशन लेवल. देर आर कॅन्डिडेट्स हू हॅव गॉन लाईक दॅट आणि ते पण पास झालेत, पण तुमच्या डिटर्मिनेशनवर बघा
जनरल कॅन्डिडेट आपण आपल्याला जर समजत असू की एक मी नॉर्मल कॅन्डिडेट आहे, जसं मला पण वाटायचं की मी एक नॉर्मल कॅन्डिडेट आहे, नॉर्मल वाटत असेल स्वतःला, असं वाटत असेल की माहिती नाही होईल का नाही, तर सिम्पल आहे, एक चांगलं ग्रॅज्युएशन करा. नंतरचा प्रश्न अर्चनाजी जे प्राचार्य नितीन निपुंगे आहेत त्यांच्याकडून आलेला आहे की किंवा त्यांच्या महाविद्यालयातून आलेला आहे की आता आपण जेव्हा तयारी केली तेव्हा कोविड वॉज नॉट देअर, राईट? कोरोनाची वेळ नव्हती, ऑफलाईन मीडियम मध्ये आपण तयारी केलेली. आताची वेळ बदललेली आहे, राईट? आणि जसं आपण यावेळेस स्मार्टफोन वापरत नव्हतो, आता स्मार्टफोन हॅज बिकम द न्यू नॉर्म. तर या दोन भाग या प्रश्नाचे की कोविडच्या वेळेमध्ये सगळं आजूबाजूला नकारात्मकता असताना, चॅलेंजिंग टाइम असताना तयारी कशी करावी आणि सोशल मीडियाचा वापर कितपर्यंत मर्यादित करावा किंवा इज इट रिअली कन्स्ट्रक्टिव्ह टू युटिलाइज सोशल मीडिया फॉर प्रिपरेशन? तर पहिला प्रश्न घेते. कोविडचे जसा वेव्ह आपण बघितल्या की फर्स्ट वेव्ह पीकला गेली, आपण खूप जास्त धास्तावलेलो होतो. सेकंड वेव्ह पीकला गेली आणि तेव्हाही आपल्याला खूप निगेटिव्ह सगळीकडून बातम्या येत होत्या. तर ह्या जो शॉर्ट पिरियड जेव्हा पीक होता, तो जर सोडला तर प्रत्येकाचे प्रश्न हे वेगळे आहेत. म्हणजे काही लोकांचं असं असेल की फायनान्शियली हेच नाहीये, सस्टेनेबिलिटी नाहीये. काही विद्यार्थ्यांचं घरातही खूप जास्त स्ट्रेस असेल, जे खूप याच्यामध्ये म्हणजे सामान्य कुटुंबातून येतात किंवा ज्यांच्या घरी सॅलराईड आई-वडील नाहीयेत, अशा ठिकाणी. आणि ज्यांच्या घरी सॅलराईड आहेत, ठीक-ठाक चाललंय म्हणजे, तर त्या लोकांची एक कॅटेगरी वेगळी होते. तर दोन्ही कॅटेगरी बद्दल बोलू. पहिल्या कॅटेगरी बद्दल की जिथे तुम्हाला सस्टेनच होत नाहीये. तुम्ही करू शकत नाही अभ्यास. तर फर्स्ट ऑफ ऑल इन द कोविड सिच्युएशन, टेक केअर ऑफ युअर हेल्थ. कारण त्याच्या पेक्षा जास्त महत्वाचं काही नाहीये. तर फर्स्ट थिंग, टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ ॲज वेल एज फिजिकल हेल्थ. मेंटल हेल्थसाठी मी जसं सांगितलं की आपण कोणाशी तरी पॉझिटिव्ह लोकांशी बोलतोय किंवा माझं जसं होतं की मी विपස්සना मेडिटेशन करत होते. जेव्हा तुमच्या सगळं आता ठीक आहे की तुमचं फायनान्शियल आहे की तुम्हाला एक अभ्यास करायला वेळ मिळेल, एक छोटी जागा मिळेल, एवढी तुमची जर परिस्थिती असेल, तर त्या केसमध्ये मला असं वाटतं की कोविडला तुम्ही खूप मोठा इश्यू बनवू नका. कारण आपल्याला एक स्मार्टफोन मिळतोय, पुस्तकांचे 10-15 पुस्तकं मिळतायत, एक छोटीशी जागा मिळते आणि पीस ऑफ माइंड मिळतो. याच्यापेक्षा परीक्षेला काहीच नको. तुम्ही पुण्यात जाऊन बसले म्हणजे पास होता किंवा तुम्ही दिल्लीत असले म्हणजे पास होता, असं काहीच नाहीये. सगळं ऑनलाईन अवेलेबल आणि इक्वल क्वालिटीचं अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियाचा म्हणा किंवा इंटरनेटचा म्हणा, एक स्मार्टफोन घ्या 4-5 हजारात, म्हणजे साधातला साधा घेतला तरी चालेल. त्याच्यावर इंटरनेट घ्या. त्याच्या पलीकडे तुम्हाला जास्त लागत नाही. आणि राहिली सोशल मीडिया किती वापरायचा किंवा इंटरनेट किती वापरायचं ह्याची गोष्ट, तर एनसीईआरटी आणि बेसिक पुस्तकं म्हणजे इकॉनॉमीचं पुस्तक असेल, रमेश सिंग असेल किंवा आणखी तुम्ही जर दुसऱ्या नोट्स वापरत असाल किंवा क्वालिटीचं पुस्तक असेल लक्ष्मीकांतचं, ह्या पुस्तकांना पर्याय नाहीये. प्लीज डू नॉट रिप्लेस दिस बुक्स विथ व्हिडिओज. ठीक आहे? व्हिडिओज आर सपोर्टिंग थिंग्स. तुम्ही अख्खाचा अख्खा विषय व्हिडिओतून केला असं रेअरली होतं. मी एक केलाय. मी म्हणजे एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी आहे ते मी पूर्ण व्हिडिओतून केलंय. पण तरीही तुम्ही सगळं रिप्लेस नाही करू शकत. जेव्हा बॅलन्सिंगची गोष्ट येते, तर बॅलन्सिंग हे यूपीएससी किंवा एमपीएससीच्या प्रिपरेशन मधलं मला असं वाटतं की पिव्होट आहे, म्हणजे कोर आहे. तुम्हाला बॅलन्सिंग सगळ्याच गोष्टींमध्ये करायचंय. जर तुम्हाला हे कळू शकलं नाही की मला व्हिडिओज किती, तुम्हाला मोटिव्हेशनचे व्हिडिओ बघायचे. फॉर एक्झाम्पल आपण सिंपल एक उदाहरण घेऊ. ते मोटिव्हेशनचे व्हिडिओ तुम्ही दिवसातून 3 तास नाही बघू शकत आणि बघायला पण नाही पाहिजे. मोटिव्हेशन इज फॉर जस्ट 5 or 10 मिनिट्स. तर तुम्हाला ते ड्रॉ करायला लागतं. जर तुम्ही ते ड्रॉ करू शकत नसेल, तर आपण कसे उद्याचे अधिकारी होणार? म्हणजे ते जे बॅलन्स आहे आणि ते जे जजमेंट आहे, ते तुम्हाला यायलाच लागणार आहे. ते जजमेंट जर तुम्हाला येत नसेल, तर तुम्ही उद्याचे अधिकारी होऊच नाही शकत. तर तो बॅलन्स ठेवावा. तुमचा व्हिडिओ तून अभ्यास किती होतो, कारण हे पूर्ण पर्सनॅलिटी डिपेंडंट आहे. मला जर एखादं पुस्तक बघितलं, सपोज मला जिओग्राफीचं एनसीईआरटी करायचं, तर मला पुस्तकं बघितली की मला असं वाटायचं की आता एवढे करायचे आहेत का? आणि तेच मी 6-7 तास बसून जर कोणत्या एखाद्याचा व्हिडिओ ऐकला आणि त्याच्या नोट्स काढल्या, तर माझं पुस्तक होऊन जायचं. पण इट टोटली डिपेंड्स. म्हणजे माझं असं होतं की मी त्या फोनला तेव्हाच YouTubeला वापरायची जेव्हा ते यूपीएससीशी रिलेटेड आहे. तर ते टोटली तुमच्यावर डिपेंड आहे की यू कॅन यूज इट मोर, यू कॅन यूज इट लेस, बट ऍट द एंड ऑफ द डे सी टू इट की मी तो यूपीएससी साठी वापरला का? जर मी तसं करत नसेल, तर मग आय एम वेस्टिंग द टाइम. तर ते तुम्ही जर चेक केलं ऍट द एंड ऑफ द डे की मी वापरला, म्हणजे कधी कधी असं होतं की आपण एवढे डाऊन असतो. मग मी तुम्हाला स्टेजेस सांगते
कधी कधी मला असं व्हायचं की पुस्तकातलं काय वाचतं ते डोक्यातच जायचं नाही. मग मी व्हिडिओ बघायची. व्हिडिओ पण बघून होत नाहीये. मग कमी अटेन्शन लागणार. फॉर एक्झाम्पल मी राज्यसभा टीव्हीवरचं एखादं डिस्कशन ऐकते. ते पण होत नसेल, तर मग शेवटी मी काहीतरी मोटिव्हेशनचं ते पण होत नसेल, तर मी अक्षरशः तुम्हाला सांगते संविधान जी राज्यसभा टीव्हीवरची सिरियल आली किंवा भारत एक खोज, की मला कुठे ना कुठे काही ना काही मिळेल. कोणता बीट कधी माझ्या उपयोगात येईल माहिती नाही. तर यू जस्ट ग्रेड युअरसेल्फ की मला किती वेळ बघायचा आहे, मला कोणता अभ्यास स्टॅटिक मधून जास्त होतो, कोणता डायनामिक मधून. तर हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. बट ओव्हर यूज सोशल मीडिया स्पेशली व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि अदर म्हणजे मला जास्त माहिती नाही. इंस्टाग्राम वगैरेवर मी नाहीये. याच्यावर पण नाहीये, ट्विटरवर पण नाहीये. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी आहेत आणि त्याच सांगते, की ते जर तुम्हाला वापरायचं असेल तर मला असं वाटतं ते तुम्हाला हार्मफुल आहे प्रिपरेशनच्या टाईममध्ये. एकतर आपल्याला माहित पाहिजे की त्याचा वापर कसा योग्य करायचा, येस. आणि इफ यू डोंट नो इट, सर्वात चांगलं सोल्युशन आहे की त्याला अवॉइडाइज करायचं. जर सोर्स ऑफ Very true. डिस्ट्रॅक्शनच तुमच्याकडे नसेल तर काम सोपं होऊन जाईल, राईट. नंतरचा असा प्रश्न आलेला आहे की डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे म्हणून आहेत, त्यांनी प्राचार्य आहेत, जे कॉलेज आज आपल्या शेवगावचं आपल्यासोबत आहे. त्यांच्या कॉलेजला असा एक प्रश्न आहे की आता 2 महिने उरले आहेत, राईट. यावेळेची पूर्वपरीक्षा 10 ऑक्टोबरला आहे, नाव आता 1 ऑगस्ट आहे, राईट. सो या 2 महिन्यात काय नेमकी पूर्वपरीक्षेची स्ट्रॅटेजी असावी जे विद्यार्थी तयार करतात? म्हणजे मी बिलीव्ह करते की प्रीचा अभ्यास हा 3 महिन्यापेक्षा जास्त कुणाला म्हणजे वर्षभर तुम्ही कितीही अभ्यास करायचा म्हटला तर तुम्ही 3 महिनेच अभ्यास करा. म्हणजे Right. तो अभ्यास कॉन्सन्ट्रेटेडली म्हणते मी. आणि मेन्सच्या बाबतीतही तसंच आहे. 3-3.5 महिन्यापेक्षा जास्त तुम्हाला मेन्सला मिळतच नाही. तर हा खूप क्रुशियल वेळ आहे. तुमचे 2 महिने जे आहेत ते खूप क्रुशियल आहे. प्लॅन इट. तुमचा एक प्लॅन तयार असावा. फर्स्ट थिंग. दुसरी म्हणजे तुम्ही काहीही अभ्यास नसेल केला तर तुम्ही मागच्या 15 वर्षाचे क्वेश्चन सगळ्यात पहिले, की युपीएससीने काय विचारलंय. तिसरी गोष्ट म्हणजे की मी असं करायची की दिवसाच्या सुरुवातीला अर्धा तास क्वेश्चन पेपर बघायचीच रोज. जर मी आज एन्व्हायरमेंटचा अभ्यास करते तर मी एन्व्हायरमेंटचे प्रश्न बघायचे पहिले. अर्ध्या तासात जेवढे होतील तेवढे. तर स्टॅटिक आता तुम्ही तुमचे दिवस डिव्हाइड करा. दिवस डिव्हाइड करताना मला असं वाटतं की जर थोडाफार अभ्यास झालेला असेल तर 1 महिना पूर्ण रिव्हिजनला द्यावा लागेल. मग एका महिन्याचाच प्रिपरेशनचा टाइम ठेवा. पूर्ण नंतरचा 1 महिना प्रिपरेशनला असावा. मग स्टॅटिक म्हणजे स्टॅटिकचा अर्थ होतो बुक लिस्ट. जी बुक लिस्ट असते आपली नेहमीची. लक्ष्मीकांत असेल किंवा तुमचं इकॉलॉजीचं शंकरचं बुक असेल, तर हे सगळे स्टॅटिकमध्ये येतात. एक 6-7 बुक्स तुमचे येतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की करंट अफेअर्स आणि तिसरी गोष्ट म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग. तर क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग टोटली डिपेंड करतं. मी अशी मुलं बघितलीत की खूप कमी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेत आणि तरी पास झाले. पण ओव्हरऑल एक कॉन्फिडन्स येण्यासाठी 40 ते 50 क्वेश्चन पेपर फुल फ्लेज मुलं सॉल्व्ह करतात. आणि मी पण करायची. म्हणजे दोन्ही अटेम्प्टमध्ये माझे झाले. सेकंड अटेम्प्टमध्ये माझं नाही होऊ शकलं. आणि ते म्हणजे इतक्या क्रुशियल असतात ना काही-काही गोष्टी, की सेकंड अटेम्प्टमध्ये मला बिलकुलच वेळ म्हणजे सेकंड म्हणजे 6th अटेम्प्टमध्ये मला बिलकुलच वेळ नव्हता. आणि मी माझ्या एका मित्राला म्हटलं, की आता जर मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला, की मी पूर्ण डिस्कनेक्टेड आहे फॅक्ट्स पासून. म्हणजे मागच्या प्री नंतर मी काहीच वाचलेलं नाहीये. आय वॉज इन द इंटरव्ह्यू आणि आय वॉज एक्सपेक्टिंग द रिझल्ट. तर तो म्हणे, "ताई मी मागच्या वर्षी पण केलं नव्हतं. या वर्षी पण केलं नाही. मी मागच्या वर्षी पास झालो होतो." म्हणजे त्या वेळेला माझी त्या वाक्याची माझ्यासाठी काय किंमत होती हे फक्त मीच जाणू शकते. अदरवाईज मला असं वाटायचं की क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले नाही तर आता कसं? तर त्यामुळे टोटली डिपेंड करतं. पण एक जर तुम्ही फर्स्ट टाईमच प्री देत असाल किंवा सेकंड टाईम देत असाल आणि कॉन्फिडंट नसाल, तर क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगचा रोल आहे. तर अशा 3 गोष्टींमध्ये डिव्हाईड करा. स्टॅटिक, करंट अफेअर्स आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग. पण उरलेला जो 1 महिना आहे, त्या एका महिन्यामध्ये मोर ऑफ क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग आणि रिव्हिजन. आणि शक्य आहे. जर ठीक-ठाक अभ्यास असेल, तर 2 महिन्याच्या पूर्ण कॉन्सन्ट्रेशनच्या अभ्यासाने अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की यूपीएससीचा पूर्ण अभ्यास एकीकडे आहे आणि 2 तास तुम्ही कसे मॅनेज करताय. हल्ली मला असं वाटतं 3 ते 4 वर्षापासून यूपीएससीचा जो प्रीचा पेपर येतोय खूप जास्त डायनामिक आणि खूप वेगळा येतो. म्हणजे याला कठीण म्हणावं का सोपं म्हणावं, हे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिफाईन, पण खूप वेगळा येतो. म्हणजे अक्षरशः कळायचंच नाही. म्हणजे माझी तर अशी परिस्थिती होती, की मला बाहेर येऊन कोणी म्हटलं, की पॉलिटीचे खूप प्रश्न आले, तर मला असं वाटायचं, "हो का? खरंच असं झालं का?" म्हणजे मला असं होतं, की प्रश्न कळायचे नाही, फक्त वाचायचं आणि उत्तर लिहायचं बस एवढंच. तर इट इज व्हेरी स्ट्रेसफुल. डू प्रिपेअर फॉर इट, की मी बसलोय, काहीतरी ॲडव्हर्स जर झालं तर, माझा फर्स्ट राउंडच खूप लेट झाला तर, ह्या सगळ्या गोष्टींचे एक रिव्हिजन डोक्यात करून ठेवा. शेवटचे 15 दिवस हे रिव्हिजन करणं फार महत्वाचं आहे. तर दॅट्स इट.
आणि मला वाटतं तो खूप क्रुशियल पार्ट आहे आजकाल. अर्चना, लाईक हे सर्वजणांना सांगितलं आपण की लाईक यू हॅव जॉईन द 2019 बॅच आहे, राईट? तर सध्याच्या नोकरीबद्दल एक्झॅक्ट कुठे पोस्टिंग आहे आणि त्याचं काय काम स्वरूप आहे, आणि काम करताना आपण ज्या परीक्षेची तयारी करतो आणि जेव्हा आपण फील्डला पोस्टिंग होते, तर हे अनुभव किती समाधानकारक असतात, राईट? तर याबद्दल थोडासा आम्हाला अनुभव सगळे, इव्हन ट्रेनिंगला पण जेव्हा आपण फील्ड पोस्टिंग असते, या सर्वांचा अनुभव थोडस सगळ्यांना ऐकायला सांगितलं होतं. ह्याचा सुरुवात अशी करते की आपण आजकाल असं झालंय, म्हणजे आमचे जे डायरेक्टर सर म्हणजे संजू चोप्रा सर होते, आता ते रिटायर झाले. तर संजू चोप्रा सर म्हणायचे की त्यांच्या बॅचेस जेव्हा यायच्या तेव्हा त्या एलिट बॅचेस यायच्या. एलिट म्हणजे की इंग्रजी माध्यमातूनच परीक्षा देऊ शकत होते. आजकाल जे तुम्ही बॅचेस बघाल तर मध्यमवर्गीयांच्या किंवा अप्पर मिडल क्लासचे संख्या खूप आहे. तर 2 अंगांनी सांगायला तुम्हाला मला आवडेल किंवा मी आय लाइक टू मेन्शन इट, की जेवढे तुम्ही कष्ट घेता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. म्हणजे मी मी मागच्या प्रिपरेशनच्या काळामध्ये म्हणजे मध्ये गॅप होता, प्रिपरेशन होतं. हे असं चांगला 8-9 वर्षांचा माझा राहिलेला आहे सगळं जर्नी. तर तेवढ्या काळामध्ये मी कुणाचे लग्न अटेंड केले नाही. मला तशी पण खूप काही हौस नाही, त्याच्यामुळे सोनं-नाणं असं वगैरे काही प्रकार नाहीच आहे माझ्याकडे. पण माझ्या त्या साड्या होत्या किंवा जे काही कपडे होते किंवा ज्या माझ्या सगळ्या गोष्टी होत्या, त्या मी कधीतरी घरी गेल्यावर मला आठवायचं की माझ्याकडे हे पण आहे. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि ते उत्सव सगळ्या आयुष्यातून पूर्णच मायनस होते. पण यूपीएससी जेव्हा तुम्ही क्लिअर करता आणि जेव्हा तुम्ही लबासनाला, आता यू अल्सो हॅव लाइक एक्सपिरियन्स द लाईफ ऑफ लबासना. प्रत्येक दिवस तुम्हाला उत्सवासारखा असतो. तुम्ही म्हणजे तुम्ही जेव्हा ड्रेसअप होऊन जाता, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की बाबा तुम्ही कोणत्यातरी एखाद्या स्पेशल कार्यक्रमासाठी चालले. तुम्ही आयदर यू वेअर अ सूट नाईसली आणि तुम्ही त्याच्यावर सगळं व्यवस्थित मॅचिंग घालता किंवा तुम्ही कोट घालता, तुम्ही ब्लेझर घालता, तुमचं सगळं आउटफिट एवढं चांगलं असतं. तर त्याच्यामुळे इट इज वर्थ गिव्हिंग व्हॉटएव्हर सॅक्रिफाइसेस यू आर डूइंग टुडे. फर्स्ट थिंग. आणि आपल्यासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही मध्यम वर्गातून जाता, तर ती एक गोष्ट असते की म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे कधी मी लबासनाचा व्हिडिओ कधीच नाही बघितला पास होण्यापर्यंत. कारण ते मोटिव्हेशनच नव्हतं. ते मोटिव्हेशन रॉंग आहे असं नाही म्हणत. ते बघूनही लोकं पास होत असतील तर इट इज गुड. पण नव्हतं ते मोटिव्हेशन. पण तेवढं ते खूप मिळतं. दुसरी गोष्ट राहिली कामाची. तर एक छोटासा म्हणजे खूप इंडिपेंडंट चार्ज मिळत नाही. तुम्ही डिस्ट्रिक्टमध्ये असता ॲज अ ट्रेनी. पण जेही मिळतं आणि जेही तुम्ही बघता, की कामाचा आवाका किती आहे. तुम्ही किती लोकांच्या लाईफला टच करू शकता. एक माझा जो इंडिपेंडंट चार्जचा 2 महिन्याचा वेळ होता. तर 2 महिन्याच्या वेळात मी जी कामं केली. सो फॉर एक्झाम्पल मी फीडिंग सेंटर केलं बायांसाठी, जे की तिथे नव्हतं. म्हणजे विमेन एम्प्लॉईज जर त्यांचे मुलं असतील, तर छोटे बाळं असतील, तर तिथे येऊन ते फीड करू शकतील. एस-एच-जीच्या विमेनचं एक गॅरेज पडलेलं होतं आणि त्या गॅरेजमधली गाडी बऱ्याचशा काही रिझन्ससाठी कोणी बाहेर काढू शकत नव्हतं. पण जेव्हा तुम्ही आय-ए-एस असता, तेव्हा तुमच्या शब्दाला खूप जास्त हे असतो, मान असतो. तुम्हाला नाही शक्यतोवर कुठून मिळत नाही. तर ती काढलं एस-एच-जीच्या महिलांसाठी आत्तापर्यंतच झालेलं नव्हतं, तिथं ते मार्केटिंग आउटलेट तयार केलं. इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत तुम्ही करता आणि ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला खूप समाधान असतं. एक एक स्त्री होती आणि शी वॉज मेंटली अनस्टेबल अँड शी डिलिव्हर्ड अ बेबी. ती त्या बाळाला दूध पण पाजत नव्हती. बाळाची कंडिशन खराब होत होती आणि मला BMOH म्हणतात, जे ब्लॉक लेव्हलला असतात. त्यांनी फोन केला आणि म्हणे, "मॅडम असं-असं आहे. आम्ही पोलिसांच्या रिपोर्टची वाट बघतो, की त्यांना कोणी त्या बाईला कोणी घ्यायला येतंय का?" तर एक स्त्री आणि एक आई असल्याच्या कारणाने मी म्हटलं, की त्यांना जेव्हा घ्यायला येतील तेव्हा येतील. पण आपण आत्ताच्या आत्ता त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये की हे करू, शिफ्ट करू, की बाळाची कंडिशन डिटेरिओरेट नाही झाली पाहिजे. आणि तुम्ही अशा ठिकाणी असता, की तुम्ही एसडीओशी बोलू शकता, तुम्ही डायरेक्टली डीएम सरांशी बोलू शकता आणि इट इस डन. म्हणजे 7-8 वाजेपर्यंत त्यांना आम्ही एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन घालवू शकलो. आणि मी एक खूप छोट्या पदावर तिथे काम करत होते. कारण इंडिपेंडंट चार्ज तुमचा आय-ए-एससाठी म्हणून दिलेला नसतो. आणि आताही मी जे काम करतेय, तर आय एम ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी इन पंचायत अँड रुरल डेव्हलपमेंट. तर तिथे तुम्हाला आम्ही आता एक पोर्टल तयार करतोय, की एस-एच-जी म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप जे असतात, स्वयंसहायता गट जे असतात, तर त्यांचे प्रश्न काय असतील किंवा ते कसे तयार होतात, तर इतकं मोठं एम्पॉवरमेंट तुम्ही करू शकता. जर तुम्हाला सेन्सिटिव्हिटी असेल, तुम्ही जर सेन्सिबल असाल टुवर्ड्स द व्हॉटएव्हर प्रॉब्लेम्स पीपल आर फेसिंग, तर एक एक्सपोजर आहे. सध्या काम असं नाही म्हणू शकत, की मी स्वतः काम करते. मला काम दिलं जातं आणि ते मी काम करते. पण एवढं तर कळतं, की यू कॅन टच मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ लाईव्हज जर तुम्ही सिरियसली काम केलं तर.
आणि तुम्हाला सगळं आता जेव्हा आमच्याकडे इलेक्शन होतं तेव्हाही आम्हाला कळत होतं की जर तुम्ही एक दक्ष ऑफिसर म्हणून तुम्ही जर काम केलं तर सर्टनली यू कॅन मेक अ डिफरन्स. तर त्याच्यामुळे इट इज वर्थ टेकिंग ऑल द एफर्ट्स यू पीपल आर टेकिंग. म्हणजे एक आता आपण अंतिम याच्याकडे जातोय, कारण की ऑलमोस्ट 8 वाजून 10 मिनिटं झालेत. बऱ्यापैकी चर्चा झाली आहे, परंतु एक फार चांगला प्रश्न मला असं सुचला की आपण केवळ जी तयारी करतो ती केवळ एक्झाम पर्यंतच मर्यादित राहत नाही. केवळ सिलेक्शन झालं. जी आपण वर्षानुवर्षाची तयारी करतो ती आता नोकरीला करताना, राईट, फील्डवर असताना डायरेक्टली इनडायरेक्टली जे नॉलेज असेल किंवा त्या प्रवासातून आपण जे घडलोय त्याचा कसा एक मदत वाटते की नाही खरंच बनलो ऑफिसर, पण काम करतानाही जे मेहनत घेतलेले वर्ष आहेत तेही काही प्रमाणात आपल्याला कॉन्ट्रीब्युट करतात ऍज अन इंडिव्हिज्युअल, ऍज अन ह्युमन बिंग आपण जे काही डेव्हलप झालोय त्याची कशी लिंक वाटते आता येस, जेव्हा आपण मागे त्याची वळून बघतो? खूप हो, त्याची खूप जास्त लिंक आहे विशाल. कारण हे फक्त प्रिपरेशनचे इयर्स नसतात. आपण ज्या आयुष्यात जगलेलो असतो, आपण एक महिला म्हणून म्हणा, एक मुलगी म्हणून म्हणा, एक सामान्य घरातलं लेकरू म्हणून म्हणा, आपण मराठी शाळेतलं असू द्या किंवा जेही आपण सगळं हे क्रॉस करून आलेलो असतो, ते त्या क्रॉसिंगनी आपल्याला जो कॉन्फिडन्स दिलेला असतो, तर त्याच्यामुळे मी सगळ्यांना तेच सांगते, की आज तुम्ही कदाचित काहीच नसाल, पण तुमची जर करण्याची तयारी असेल, तर यू कॅन कंट्रीब्यूट अ लॉट. तर तो जो प्रवास आहे, तर मला असं वाटतं, की जो इथे बंगाली शाळा म्हणजे बांगला लँग्वेजमध्ये जाणारा विद्यार्थी, तर त्याचं दुःख मला कळू शकतं, की ह्या मुलाला इंग्लिशमध्ये किती कठीण जात असेल. जर कुणीतरी खेड्यावरून येतंय, तर मला ते कळतं, की अरे हाऊ डिफिकल्ट इट वुड बी. तर मला असं वाटतं, की तुम्ही जेवढे हर्डल्स पास करून आलेले आहेत, इट इज बेटर फॉर यूपीएससी. कारण ते तुमचं कल्चरल कॅपिटल म्हणून काम करतं. आणि म्हणजे आता स्त्रियांचे प्रश्न आहेत, तर मला असं वाटतं, की ते म्हणजे मला आपसुकच कळतील ते. कारण की ती बाहेर पडू शकत नाही. मग हाऊ यू कॅन गो टू हर डोअर स्टेप. कारण एव्हरीवन इज नॉट इक्वली केपेबल. तर तुम्हाला असं वाटतं तुम्ही जे काही स्ट्रगल करताय, प्रत्येक जण वेगवेगळे स्ट्रगल करते. तर त्या स्ट्रगलचा इकडे खूप जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. युअर लाईफ इज गोइंग टू बी व्हेरी, व्हेरी एनरिचिंग इन युअर सर्व्हिस ऑल्सो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगते, आता माझ्यासोबतचे एक आहेत कॅम्पा म्हणून 17 बॅचचे, तर ही इज व्हिज्युअली इम्पेअर्ड. त्यांना दिसत नाही. तर त्यांना याच्यामध्ये टाकलं होतं, पर्सन्स विथ डिसेबिलिटीच्या फील्डमध्ये टाकलं होतं आणि ही कंट्रीब्युटेड इमेन्सली. का करू शकले? कारण की त्यांनी ते फेस केलंय. तर मला असं वाटतं आपण जे फेस करतो आपल्या आयुष्यामध्ये, चांगल्या वाईट गोष्टी, तर त्यांची नक्कीच लिंक होते आणि आपण त्या गोष्टींवर खरंच काम करू शकतो, की जे डिस्क्रिमिनेशन मी फेस केलंय, ते डिस्क्रिमिनेशन मला कुणी न सांगता कळतं. की ह्या विद्यार्थ्याला काय वाटत असेल किंवा ह्या स्त्रीला काय वाटत असेल, तर इट प्लेज अ व्हायटल रोल. सो नेव्हर, नेव्हर एव्हर थिंक की माझ्या वाट्याला हे का आलं किंवा मला हे का फेस करावं लागत आहे. बाकीच्यांना किती साध्याने मिळतं, मला का मिळत नाही, मला अपॉर्च्युनिटी का मिळत नाही, मला रिसोर्सेस का मिळत नाही. एव्हरीथिंग इज गोइंग टू बी, म्हणजे तुम्हाला कणखर बनवण्यासाठी आलं एवढंच लक्षात ठेवा आणि ते तुमचं कल्चरल कॅपिटल तुम्हाला वापरता आलं तर सर्टनली. म्हणजे मी नेहमी सांगते ग्रामीण भागातल्या मुलांना अजून एकदा सांगते, की मला असं वाटतं की शहरी भागातल्या मुलांना इंजिनिअरिंगचं नॉलेज असेल, बोलण्याचं असेल, इंग्रजीचं असेल, पण त्यांना काही गोष्टी माहित नाहीयेत, त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे ते इथून इथं आलेत आणि तुम्ही इथून इथे येणार आहे. तर हे एवढं जे आहे, ते तुमच्याकडे जास्त आहे. तर बी प्राउड ऑफ इट अँड कीप अ कॉन्फिडन्स ऑन इट, की अरे माझ्याकडे ह्यांच्यापेक्षा 4 गोष्टी मला जास्त माहिती आहेत. मला शेतात पेरणी कशी करायची ते पण माहिती आहे आणि मला पिकं कसे येतात ते पण माहिती आहे. म्हणजे मला असं नाही होत, की बाबा मग सोयाबीन म्हणजे नेमकं काय असतं? मी फक्त सोयाबीन वडीच पाहिलेली असं नाहीये. मी सोयाबीन पाहिलेली आहे. मी सोयाबीनच्या शेंगा पाहिलेल्या आहेत. मी शेतात ते गोष्टी केलेल्या आहेत. तर हॅव कॉन्फिडन्स इन इट, की मला 4 गोष्टी शिल्लक माहिती आहेत. नेव्हर एव्हर थिंक, की मला 4 वाक्य इंग्रजी बोलता येत नाही. अरे बोलू ना, त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. बोलता येतील. प्रॅक्टिस करा. तर इट इज नॉट अ बिग डील. What you have earned as a rural part, as a vernacular language student is immensely valuable in this exam. अर्चनाजी, म्हणजे माझा पुढचा प्रश्न हाच होता की एक अधिकारी आता जरी काही वर्षामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांचं प्रमाण फार वाढलंय, छोट्या शहरातल्या मुलांचं प्रमाण वाढलंय निवड होण्याचं, अजूनही मोठ्या शहरातली मुलं मुली जास्त आहेत. परंतु एक अधिकारी जेव्हा तुम्ही या प्रवासातून जातात आणि आपण IAS अधिकारी बनतो, तर त्याच्यात नक्कीच काम करताना ते एक फरक स्वतःला जाणवतो की दिस इज माय स्ट्रेंथ, राईट. जरी आपला संघर्ष जास्त झाला आहे त्या पदाला पोहोचेपर्यंत, पण काम करताना तो एक फरक जाणवतो की तर त्याच्यात नेमकं तुम्हाला काय तो एक अनुभव कसा कामी येतो जॉब करताना?
येस. तो नक्कीच राहणार आहे विशाल. कंटिन्युएशन विथ दॅट थिंग मी तुम्हाला सांगते, की तुम्ही जेवढं फेस केलंय म्हणजे काही लोक एसी शिवाय काम नाही करू शकत. आपल्याला तो प्रश्नच नाहीये. आपण विदर्भातले. आपण म्हणजे लोकांना जे फिजिकल कम्फर्ट ची आणि त्यांना सवय असते. आपण वी आर नॉट म्हणजे आपण त्यांची निंदा करत नाहीये किंवा ज्यांच्याकडे प्रिव्हिलेजेस आहेत त्यांना आपण कॉर्नर करत नाहीये. पण मी हे सांगत आहे, की ते प्रिव्हिलेजेस आपल्याला मिळाले तर वी आर मोर दॅन हॅपी. नाही मिळाले तरी आपली इफिशियन्सी काही खूप खाली जात नाही. म्हणजे सिंपल. की आपल्याला खूप चांगलं जेवण मिळालं तर एकदम चांगलं आहे. वेल अँड गुड वी आर गेटिंग. बट इफ यू आर नॉट गेटिंग स्टिल आर इफिशियन्सी म्हणजे मी तुम्हाला विलेज व्हिजिटचं उदाहरण सांगते. 7 दिवसात आम्ही शाळेमध्ये राहिलो. परत आल्यावर जेव्हा आम्हाला कळालं तर मेनी पीपल वेअर म्हणजे काही लोक खूप हे करत होते, कंप्लेंट करत होते, की "अरे यार, अशा ठिकाणी ठेवलं, जिथे झोपायची पण व्यवस्था नव्हती तिथे." आणि आम्ही 7 दिवस एवढे एन्जॉय केले कारण आपण त्या परिस्थितीतच राहिलेलो आहे. ती तशी परिस्थिती काही खूप हे नाहीये आणि विलेज व्हिजिटमध्ये जेव्हा पाठवतात, तर विशाल इज ऑल्सो नोईंग की विलेज व्हिजिटमध्ये फक्त एवढं बघतात, की जिथे तुम्ही राहत आहे ग्रामपंचायत किंवा शाळेत तिथे फक्त टॉयलेट आहे. एवढीच व्यवस्था बघतात. त्याच्या पलीकडे ते काहीच बघत नाही. आणि सिव्हिल म्हणजे जेव्हा तुम्ही याच्यामध्ये येता सर्व्हिसमध्ये तर त्याच्या ट्रेनिंगचा पार्टच तसा असतो. एका दिवशी तुम्हाला अक्षरशः टेंटमध्ये राहायला लावतात, दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुठेतरी ग्रामपंचायत आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये राहता. म्हणजे यू बी रेडी विथ एव्हरीथिंग असं ट्रेनिंगचं स्वरूप असतं. तर ते 7 दिवसात आम्ही एवढे एनरिचिंग आणि आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो. आम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकलो. कमीत कमी आमच्या वर्किंगच्या याच्यामध्ये आम्ही 50 एक गोष्टी छोट्या-मोठ्या असं म्हणून आम्ही त्या गोष्टी केल्या. तर मला असं वाटतं, की जेवढ्या तुम्ही ॲडव्हर्सरीज मधून गेलेले असाल, जेवढ्या तुम्ही स्ट्रगल मधून गेलेले असाल, तर तेवढे तुम्ही नक्कीच कणखर असता आणि ते तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडतं. कारण तुम्ही म्हणजे सिंपल आहे. एक एकदम सिंपल उदाहरण देते. हे आहेत काय प्रिंटआउट्स आहेत. तर ते प्रिंटआउट कधीही माझे वाचून झाले आणि आता सगळं काम संपलं. पहिली गोष्ट तर बॅक टू बॅकच घ्यायला लावते. ते वाचून झाल्यावरही माझे ते प्रिंटआउटचे ते मी बाजूला ठेवते नंतर वापरायला. ही सवय आपली लहानपणाची आहे, की मागच्या वर्षीच्या वह्यांचे पेजेस फाडणे, त्यांना स्टेपलर लावणे किंवा शिवणे आणि पुढच्या वर्षी वापरणे. तर दिस इज गोइंग टू बी व्हेरी हेल्पफुल इन युअर ॲडमिनिस्ट्रेशन. ॲडमिनिस्ट्रेशनला पण रिसोर्सेसचा क्रंच असतो तुम्हाला आणि तुम्हाला ते वापरता दॅट बिकम्स युअर लाईफस्टाईल. तुमची लाईफस्टाईल कधीही अशी नसते, की तुम्हाला नकोय तेवढ्या गोष्टी तुम्ही वापरत नाही किंवा जे पण असेल ते तुमच्या छोट्या-मोठ्या गोष्टी हे एक छोटंसं उदाहरण सांगितलं मी. तर मला असं वाटतं इट इज एनरिचिंग. तुम्ही जेव्हा ग्रामीण भागातून येता, तुम्हाला महाराष्ट्र म्हणजे तुमच्या ज्या हे असतील सर्व्हिसचे इयर असतील, कितीतरी वर्ष तुम्हाला ग्रामीण भागात घालवायचे आहेत. सो यू आर व्हेरी कम्फर्टेबल विथ इट. आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही होणार आहे. देअर आर मेनी ऑफिसर्स त्यांना असं वाटतं, की बाबा आता मुंबईत नाही राहायचं, कोलकात्यात नाही राहायचं आणि कोणत्यातरी दुर्गम भागात जाऊन राहायचं आणि आता कसं काम करायचं? तर आपल्याला तो प्रश्नच येणार नाहीये. कारण आपल्याला असं नाही, की मॅकडी किंवा वरिष्ठ नसले, की आपला दिवस जात नाही असं काही आपलं होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे प्रश्नच नाहीये. वी एन्जॉय म्हणजे आपण घरी पण बनवतो आणि जेवतो. तर आय थिंक इट इज जे व्हेरी जे सगळे ऐकताय आम्हाला हेच सांगावंसं वाटतं की आमच्या IASच्या ट्रेनिंगमध्ये लाल बहादूर शास्त्री अकॅडमीला लबासनाला मसुरी येथे 1 हफ्त्याचं विलेज व्हिजिट हा एक ट्रेनिंगचा भाग असतो आमचा. तर जेणेकरून जे भरपूर शहरी भागातले आलेले आहेत त्यांना एक गावाचं कामकाज नेमकं कसं होतं आणि त्याच्यात वेगवेगळ्या कार्यप्रकारी कशा असतात त्याचं एक शिकण्यासाठी असतं. तर जसं यांनी म्हटलं की आम्ही ऑलरेडी गावातलेच आहोत आणि आपण खालून वरती गेलेलो असल्यामुळं तो फायदा होतो. पण ती जी अडॅप्टिबिलिटी आहे, ती फ्लेक्झिबिलिटी आहे दॅट इज नीडेड तयारी करतानाही वेगवेगळ्या फॉर्मॅट आहे त्यांनी आणि तीच अडॅप्टिबिलिटी किंवा फ्लेक्झिबिलिटी परिस्थितीशी जुळवून घेण्याची जी क्षमता आहे ती तुम्हाला नोकरीतही कामी येतात. ओके एक अर्चना छोटीशी आता गोष्ट सांगते विशाल. Yes, yes. ज्ञानेश्वर मुळे सर आहेत आणि ज्ञानेश्वर मुळे सरांनी मला ते आम्हाला एका प्रोग्राममध्ये सांगितले आणि ती मला खूप जास्त आवडली होती, की सरांना विचारलं, की तुम्हाला तुम्ही फॉरेन सर्व्हिसचे हे आहात ऑफिसर आहात आणि तुम्हाला नवीन-नवीन भाषा शिकताना कसं वाटतं? तर तीच गोष्ट इंग्रजीच्या बाबतीत पण आहे. तर सर म्हटले, की त्या भाषेमध्ये आपण एक्सलन्स मिळवायचं आणि ती भाषा बाजूला ठेवायची. म्हणजे जर तुम्हाला रशियामध्ये जायचंय किंवा आता आपण आपल्या आपल्या परीक्षेबद्दल बोलू, तर जरा मला इंग्लिशची गरज आहे. मला लिहिण्यासाठी मेन्स आणि इंटरव्ह्यूसाठी इंग्लिशची गरज आहे. तर एक्सेल दॅट लँग्वेज आणि जेव्हा जेव्हा त्या लँग्वेजमध्ये एक्सेल ठेवता, आता बाजूला ठेवा आणि आपल्या वऱ्हाडीमध्ये बोला. तुम्ही आता आपल्या जे काही आपल्या ह्या भाषा असतील, ग्रामीण भाषा असतील, त्या लोकांशी इंग्लिशमध्ये बोलून म्हणजे तुम्ही तिथे काय इम्प्रूव्ह करणार आहे?
जिथे प्रूव्ह करायचं तिथे तुम्हाला इंग्रजी वापरता आली पाहिजे आणि जिथे गरज आहे, जिथे लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचे तर तिथे तुम्हाला त्या लेवलची भाषा बोलता आली पाहिजे. तर हे दोन्ही गोष्टींची अडॅप्टेबिलिटी आणि परफेक्ट मिक्स लागतं. कारण जर तुम्ही त्या लेवलवर येऊन बोलू शकत नसाल तर लोक तुम्हाला म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला लेस कॉन्फिडंट अंडरमाइंड झाल्यासारखं वाटतं. तर त्या लेवलचं आपल्याला वर उठावंच लागेल आणि आपल्याला प्रूव्ह करावं लागेल की आम्ही हे पण करू शकतो. एवढी इंग्लिश आम्हाला पण येते, कॉन्फिडन्स आमच्यात पण आहे, सगळ्यांच्या समोर उभं राहून बोलायची आमची पण हिंमत आहे. पण जेव्हा गरज येते प्रश्न समजून घेण्याची तर आम्ही सर्टनली वी आर सो हंबल दॅट वी कॅन अंडरस्टँड देअर इश्यूज बिकॉज वी हॅव अ सिमिलॅरिटी विथ देम. आणि जेव्हा तुम्हाला येत नाही तर शिकण्याची प्रवृत्ती, तुमची शिकण्याला तयार असण्याची मानसिकता माझ्या मते प्रत्येक ठिकाणी कामी येऊन जाते. अर्चना, म्हणजे जवळपास 1.25 तास आपण चर्चा करते आणि एक शेवटचा भाग म्हणून की आपल्या सर्व ऍस्पिरंटला किंवा जे शिक्षक आपल्याला ऐकतायत त्यांना एक शेवटच्या व्हॉट आर युअर लास्ट फ्यू लाईन्स की जे यू वॉन्ट टू गिव्ह मेसेज की या प्रक्रियेत तयारी करत असताना दिस इज व्हॉट यू शुड गो फॉर ऑलवेज इन द माइंड. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट थिंग चेक की मला ही परीक्षा खरंच द्यायची आहे का. व्हेरी इम्पॉर्टंट. काका म्हणतायत, शिक्षक म्हणतायत हे म्हणून नाही. एम आय गोइंग टू एन्जॉय 30 years ऑफ सर्व्हिस इन दिस पर्टिक्युलर फील्ड. सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे की नेव्हर थिंक की यू आर इनकेपेबल ऑर लेस केपेबल दॅन एनिथिंग. जर तुम्हाला म्हणजे कोणीतरी इंजिनिअरिंग केलेलं असलं आणि तुम्ही BA केलेलं आहे, त्यांनी इंजिनिअरिंगच्या 4 वर्षात केलंय, आपण आत्ता करू ना, काय प्रॉब्लेम आहे. 6 महिने आपल्याला जास्त अभ्यास करावा लागेल त्यांच्यापेक्षा, 2 तास रोज जास्त करावं लागेल. तर नेव्हर थिंक की आपण करू शकत नाही. पण ह्याच्या मागे खूप मोठं एक डिस्क्लेमर आहे. खूप प्रामाणिकपणे अभ्यास करावा लागेल. म्हणजे फर्स्टली check if you really want to do. Secondly, never undermine. Thirdly, 100% honesty, पॉझिटिव्हिटी. आणि सगळ्यात शेवटी सांगते जे वाक्य मला खूप जास्त आवडलं माझ्या प्रिपरेशनच्या याच्यामध्ये आणि मी ते लिहून ठेवलेलं होतं. आय रिप्रेझेंट अ पॉसिबिलिटी. असं एक वाक्य मी लिहून ठेवलं होतं की मी जर आज पास झाले तर मी काय काय रिप्रेझेंट करते. मी रिप्रेझेंट करते की एका छोट्या शहरातून येणारी मुलगी मराठी माध्यमातून एखादी पास होऊ शकते. एक मॅरिड असताना पास होऊ शकते. एक आई असताना पास होऊ शकते. ती खूप साऱ्या रिस्क घेऊन पास होऊ शकते. ती तिचे फॅमिली मॅटर्स हँडल करून पास होऊ शकते. तर आय रिप्रेझेंट अ पॉसिबिलिटी. मी जर झालो किंवा मी जर झाले तर आय विल रिप्रेझेंट अ पॉसिबिलिटी फॉर मेनी 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 अदर्स. त्याच्यामुळे बी पॉझिटिव्ह, बी ऑलवेज पॉझिटिव्ह. Put your 100% because without 100% you are not going to get it. That's all from my side. All the very best for everyone. ऍक्च्युली थँक्यू सो मच अर्चना. ऍक्च्युली म्हणजे अर्चनाशी संवाद करताना त्यांनी जे मोटिवेशन, सोर्स ऑफ मोटिवेशन आहे, इट इज नॉट ओनली वन वे. अनेक प्रकारे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डिडेटसाठी तुम्ही एक प्रोत्साहन आहात, राईट. की ग्रामीण भागातले व्यक्ती असो, जे गर्ल कॅन्डिडेट्स आहेत, मुली असो ज्यांनी तयारी करतात. डिस्पाइट द फॅक्ट की दरवर्षी टॉपर्स मध्ये मुलींचं प्रमाण आहे सर्वात जास्त. मागच्या किती वर्षापासून महाराष्ट्रातून पहिली येणारी मुलीच आहेत. इव्हन माध्यम असो की जे मराठी माध्यम म्हणून शिकलेले आहात, राईट. एक आई म्हणून तुम्ही त्यानंतर जे शिक्षण घेतलं अनेक प्रकारे आणि तुमच्या विचारातून ते पुन्हा दिसून आलं की किती आपण मोटिवेशन जर इंटरनल असेल तर आय थिंक कोणताही निर्णय आपण घेऊ त्याला अंमलबजावणी करायला सोपं जातं. मी जस्ट समराईज करतो की आज आपला या चर्चेतून आज आपला जो टॉपिक होता की UPSC प्रिपरेशन इज जस्ट बियॉन्ड जस्ट स्टडीज आहे ना, अभ्यासाच्या पलीकडे जाऊन ही सगळी तयारी आहे. की पहिली बाब की ही तयारी करायची हे स्वतःचा निर्णय असावा, इंटरनल मोटिवेशन असावं, एक्सटर्नल नाही, तुम्ही टिकणार नाही. दुसरी बाब की अकॅडमिकच मी अभ्यास केला म्हणजे यश होणार आणि अभ्यास कमी केला म्हणजे अपयश येणार असं नाही इक्वेशन. रादर नॉन अकॅडमिक फॅक्टर जे आहेत ते तेवढेच किंवा जास्त महत्वाचे आहेत. नॉन अकॅडमिक मध्ये असेल की तुमच्या सवयी, जशा जीवन जगण्याच्या सवयी असतात तशाच या प्रकारात अभ्यास करण्याच्याही सवयी असतात. त्यामध्ये आपण चर्चा केली की चर्चेला, ग्रुप डिस्कशनला गेलो आणि एक तास चहाच्या टपरीवर आपण चहा पित राहिलो, ही तुमचा सवयीचा भाग झाला. नॉन अकॅडमिक मध्ये हे पण की काही जण स्वतःला फारच टीका करत असतात, नेहमी नकारात्मक विचार करत असतात. त्याच्यामुळे तुम्ही अशा अखिल भारतीय पातळीवरच्या परीक्षेला सामोरे जाऊ शकत नाही. तुम्हाला पॉझिटिव्हिटी ठेवावी लागणार. नंतर अर्चना अशी म्हटली की नेहमी केवळ पॉझिटिव्ह राहून चालणार नाही, त्याला तुमच्या मेहनतीचेही जोर द्यावं लागेल. नॉन अकॅडमिक मध्ये हे मॅटर करतं की तुम्ही किती हुशार आहात. ऍक्च्युली दॅट इज नॉट दी मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया. हुशारी थोडी कमी असली तरी चालेल, त्याला तुमचं मेहनतीची जोड असायला हवी.
अपयश पचवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असावी. मी आणि अर्चना दोघांनी अनेक वेळा अपयश पचवलंय, परंतु अपयश आल्यानंतर तुम्ही पुन्हा जोमाने कसं उठून उभे राहता ते जास्त मॅटर करणार आहे. आणि जस्ट टेक वन डे ॲट अ टाइम. फार समोरचा विचार केला तर तुम्हाला हा पर्वतासारखा फार मोठा कठीण मार्ग वाटणार, परंतु एक एक दिवस काम करत गेलं तर आणि छोटे छोटे टार्गेट अचीव करत गेलं तुमचा मार्ग सोयीस्कर होईल. आणि सर्वात शेवटचा म्हणजे की फ्लेक्झिबिलिटी, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये ऍडॅप्टिबिलिटी. जरी व्यक्तिमत्व चाचणी हा तिसरा शेवटचा टप्पा असला या परीक्षेचा, तरी आजपासूनच तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वावर छोटे छोटे सकारात्मक बदल आणण्यास सुरुवात करा. ऍट द एंड ऑफ द जर्नी तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये बदल आलेला आहे आणि तिन्ही टप्प्यात तुम्हाला पार झालेला आहे. केवळ एक्झाम पास होण्यासाठी नाही तर जॉब करतानाही, जशी अर्चनाने चर्चा केली. विशाल, मला एक मिनिट द्या शेवटचा. एक गोष्ट नेहमी बोलते आणि ती विसरली, ती म्हणजे मुलींबद्दल सांगते की आपण ज्या समाजात राहतो तर ते आपल्याला माहिती की इथे खूप जास्त इनइक्वॅलिटीज आहेत. पैशाच्या बाबतीत असतील, जाती धर्मांच्या बाबतीत असतील, आणि त्यातल्या त्याच कुटुंबामध्ये मुलीला जी सेकंडरी वागणूक असते त्याच्या बाबतीत असतील. आम्ही तिघी बहिणी आहोत, त्यातल्या त्यात मी सावळी होते, त्याच्यामुळे मी अजून एका लेवलची डिस्क्रिमिनेशन फेस केले, घरातून नाही पण नातेवाईकातून आणि समाजातून. तर तुम्हाला हेच सांगते की जर मुलं त्या प्रकारचं डिस्क्रिमिनेशन, म्हणजे आपल्याला लहानपणापासून मुलींना हे सांगितलं जातं की एक थोडीशी मोठी झाली की थोडी बरी दिस, काही दिवस एक लग्न होईपर्यंत जाड होऊ नको, तोंडाला सगळ्या जे काही प्रकारच्या सगळ्या वस्तू लावता येतील त्या सगळ्या लाव आणि काही दिवस एक चांगली दिस, म्हणजे तू शिक हे गोष्ट वेगळी आहे आणि एक तू चांगली दिस ही गोष्ट वेगळी आहे. तर कम आउट ऑफ इट. जेव्हा तुम्ही युपीएससी प्रिपेअर करता तेव्हाही आणि त्याच्यानंतरही, आताही तुम्हाला दिसत असेल की माय आयब्रोज आर नॉट थ्रेडेड किंवा मी हे करत नाही, तर मला असं वाटतं ते साऊथ इंडियन कडून घेण्यासारखं आहे. प्रूव्ह युअर कॅपेबिलिटीज. आज आपण अशा फेज मध्ये आहेत की म्हणजे मला बुलढाण्याची माझी जेव्हा बातमी आली आणि मला म्हटलं की जिजाऊच्या म्हणजे याच्यातून सिंदखेड राजातून पहिली कन्या IAS झाली, तर ते माझ्यासाठी मातृतीर्थातील पहिली हे असल्याचा सगळ्यात मोठा अभिमान आहे. आणि आपण सावित्रीच्या लेकी आहोत. इथे आपण प्रूव्ह करण्यासाठी नाहीये की आपण कोणत्या एका मॉडेलची किंवा हिरोईनशी आपली कंपॅरिझन नाहीये. आपण जिजाऊच्या, सावित्रीच्या, रमाईच्या लेकी आहोत आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, जिथेही अपॉर्च्युनिटी मिळेल तिथे आपण कुठेच कमी नाहीये. आपल्याला करायचंय आणि आपल्याला प्रूव्ह करायचंय की दिसणं मुलींसाठी आणि एका साचेबद्ध गोष्टींमध्ये की हे असं दिसणं म्हणजे सुंदर आणि हे म्हणजे एक चांगली स्त्री, ह्याच्यातून मला बाहेर येऊन मला माझं अस्तित्व निर्माण करायचं. आणि ते जर आपल्याला फुल्यांनी आपल्या हातात जर ते शस्त्र दिलेलं आहे, ते न वापरता आपण दुसऱ्या गोष्टींकडे कुठेतरी डायव्हर्ट होत असू, तर दॅट इज नॉट गोइंग टू वर्क. येस्टरडे पीपल यूज टू कॉल मी डार्क, दे टुडे कॉल मी ब्राईट, व्हॉट एव्हर मे बी द थिंग्स. पण मी तुम्हाला सांगते की जस्ट कम आउट ऑफ दिस सो कॉल्ड ब्युटी concept. Everyone is beautiful, everyone is equally capable. Just go for it, just do it, just put all efforts, whatever your brothers, sisters and तुमच्या आजूबाजूचे मुलं जेवढे स्ट्रगल करतायत एक करिअर बिल्ड करायला तेवढे स्ट्रगल. कारण आपलं स्ट्रगल कुठेतरी कमी पडतं, आपल्याला कुठेतरी वाटतं की हे नाही झालं तर नवरा तर इंजिनियर मिळणारच आहे. प्लीज कोणाचा एका अधिकाऱ्याची बायको झाल्यापेक्षा मी एक अधिकारी का होऊ नये. तर हे डोक्यात ठेवा आणि अभ्यास करा. खूप वेळ घेतला मला वाटतं विशाल. नाही, ऍक्च्युली अर्चना ते मी मेन्शन करायचं राहून गेलं आणि इट्स व्हेरी राईट पॉइंट. ओके, की मला पण फार ती एक ओळ आठवते लहानपणापासून की जगावं तर असं जगावं की इतिहासानं आपल्यासाठी एक पान राखावं. आणि बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये हे नेहमीसाठी लिहिल्या गेलेलं आहे की बुलढाणा जिल्ह्याची पहिली कन्या जी मुलगी IAS अधिकारी बनली. आणि माझ्यामध्ये आपण जो इनिशिएटिव्ह करतोय, आपली जी चर्चा आहे की अशा अनेक मुली पुन्हा पुन्हा येत जाव्या. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून मुलींनी अजून IAS सारख्या सर्वोच्च पदाला पोहोचावं. आणि आय थिंक आपण जे काही थोडेसे एफर्ट घेतोय 1% का होईना त्या मार्गाने कॉन्ट्रीब्युट करतील. आणि आज अनेक जण आपल्याला जोडले. स्पेशली मी काही जणांचे जे कॉलेज आपल्याला जोडले त्यांचं नाव इथे घेऊ इच्छितो की जे सहभागी महाविद्यालय आहेत ज्याचे विद्यार्थी आहे ना, आणि लकीली ज्या SIC तुम्ही उल्लेख केला, SICच्या माध्यमातूनच हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि तयारी करतायत स्पर्धा परीक्षेची. तर त्यांना फार आनंद झाला की मलाही आयडिया नव्हती की तुम्ही SIC मध्ये काही दिवस तिथे शिक्षण घेतलेलं आहे. तर सहभागी महाविद्यालय ज्यांचं मी फार आभार मानतो की न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज अहमदनगर, पारनेरचं सायन्स कॉलेज आहे, एक ढोकेश्वर म्हणून आहे, हे सर्व अहमदनगर जिल्ह्यातले कॉलेजेस आहेत. मुलिकादेवी महाविद्यालय निगोज, नंतर जनता कला विद्यालय, रुई 36 आणि राजर्षी शाहू महाविद्यालय,
देवळाली प्रवरा आणि ज्यांचे जे प्राचार्य आहेत, प्राचार्य नितीन निपुंगे, प्राचार्य पुरुषोत्तम कुंदे आणि सियाकचे जे त्यांचे काउन्सिलर आहेत भोसले सर, या सर्वांचा मी फार फार धन्यवाद देतो. आणि मिशन IAS अकॅडमी अमरावती एक नॉन गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहे, ज्यांनी नेहमी IAS बद्दल मागच्या 23 वर्षापासून अवेअरनेस जनरेशन करतात. कोणत्याही प्रकारची कोचिंग वगैरे ते घेत नाहीत, पण जस्ट अवेअरनेस जनरेशन. नरेशचंद्र काठोळे सर आणि खांडवे सर, या सर्वांचा मी आभार मानतो. अँड अर्चनाजी, थँक्यू सो मच, भरपूर वेळ दिला आणि मलाही या चर्चेतून एक सकारात्मक ऊर्जा तयार होते नेहमी ज्या रविवारी मी हे बोलतो. थँक्यू सो मच. विशाल, त्यांना हवं असेल तर माझा मेल ID शेअर करा, आय विल शेअर इट विथ यू. ते कॉलेजचे जे प्राध्यापक किंवा सियाकचे आहेत ते, आणि सिरियस कॅन्डिडेट्स असतील तर दे आर ऑलवेज वेलकम टू कॉन्टॅक्ट अँड टेक द व्हॉट एव्हर वी कॅन हेल्प, गिव्ह यू हेल्प, वी आर ऑलवेज देअर. नक्की नक्की, धन्यवाद. चला सर्वांना धन्यवाद. हॅव अ नाईस डे, स्टे सेफ अँड हेल्दी. पुन्हा पुढच्या रविवारी आपण असेच नवीन गेस्ट आणि इंटरेस्टिंग सक्सेसफुल जर्नी बद्दल पुन्हा एकदा भेटूयात. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. प्रशांत, लांबला यार इंटरव्ह्यू जरा सरांनी जरा जास्त लांबवलं. चालते पण यापुढे लय जोरदार आहे. पुढे किती पोरं होते शॉर्ट पर्यंत? ते काय बसते मला टिकले असते. अच्छा, प्रशांत सर, मीटिंग बंद करू आता? हो सर, बंद करू ना? हो बंद करून टाका. चला ठीक आहे, ओके.